मेक योर केमिस्ट्री योर केमिस्ट्री. बघा खरं तर आपण वन शॉट चालू केले, म्हणजे काय, पूर्ण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह चॅप्टर एका पार्टमध्ये कंप्लीट रिव्हिजन करायचा. बट तुम्ही जे 2020 म्हणजे 2020 लास्ट इयर बॅचचे स्टुडंट आहात त्यांनी सगळे टॉपिक काही माझ्याकडून शिकलेला नाहीये, कारण माझं चॅनल नवीन आहे. त्यामुळे मला वन शॉट घेताना असं वाटतं की मी प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक पॉइंटचं एक्सप्लेनेशन देत राहावं. त्यामुळे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जो चॅप्टर आहे तो दोन भागात डिवाइड झाला. एकामध्ये मी सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म शिकवल्या आणि एकामध्ये मी प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन डिटेल शिकवेल. ठीक आहे, काही कमी न्यूमरिकल्स होतील बट कन्सेप्ट क्लिअर होईल याच्यामधून तुमची. चला स्टार्ट करूया. मग पहिलाच माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बेसिकली अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या डिपेंड करतात कशावरती, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. बाकी पाठीमागचं तुम्हाला सगळं आठवत असेल आय गेस. सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशनचे कंपोनंट कोण असतात, तर सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सोल्यूट म्हणजे काय, जो कमी प्रमाणात घेतो तो सोल्यूट. ते सोल्यूट किती आहेत, किती नंबर मध्ये आहेत, किती मोल्स आहेत म्हणा, किती आयन्स आहेत म्हणा, किती पार्टिकल्स आहेत म्हणा, जो काही नंबर असेल त्या सोल्यूटचा त्यावरती जर एखादी प्रॉपर्टी डिपेंड होत असेल तर त्या टाईपच्या प्रॉपर्टीला म्हणायचं असतं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग मला सांगा कोणत्या कोणत्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बोर्ड एक्झामच्या वेळी शिकल्या. सगळ्यात पहिला शिकला असाल वेपर प्रेशर, राईट. करदी ना गलती, वेपर प्रेशर नाही म्हणायचं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हीपी लिहू का, वेपर प्रेशर. सो MCQ 1 याच्यावरती डायरेक्ट MCQ बनू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑप्शन मध्ये असणार आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ऑप्शन नंबर 2 वेपर प्रेशर, ऑप्शन नंबर 3 एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, ऑप्शन नंबर 4 डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तुम्हाला वाटेल अरे सगळ्याच तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, बट नाही. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. वेपर प्रेशर जर फक्त आलं तर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. हा पॉइंट क्लिअर झाला. मग ठीक आहे, चला स्टार्ट करूया. पहिला तर तुम्हाला माहिती पाहिजे वेपर म्हणजे काय, त्याच्यानंतर माहिती पाहिजे वेपर प्रेशर म्हणजे काय, मग आपण जाणार रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय. तर लेट्स स्टार्ट अ फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज वेपर प्रेशर. आणि त्या पण पूर्वी आपल्याला माहिती पाहिजे की हे जे मी वेपर म्हणते ते म्हणजे नेमकं काय आहे. तर तुमच्या लिक्विड बीकर घ्या, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही काय घेतलं, वॉटर घेतलं आणि याला तुम्ही हीट करायला लागला. खाल्लं, हिटिंग प्रोसेस चालू झाली. काय होईल, हे लिक्विड कन्वर्ट होईल त्याच्या गॅशियस फेज मध्ये. लिक्विड बॉईल व्हायला लागेल आणि बॉईल झाल्यानंतर ते कन्वर्ट व्हायला लागेल त्याच्या गॅशियस स्टेट मध्ये. सो पर्टिक्युलर लिक्विडचं बॉइलिंग पॉइंट नंतर जेव्हा तो बॉइलिंग पॉइंट एक्सीड केल्यानंतर जेव्हा ते लिक्विड गॅशियस स्टेट मध्ये जाईल, या गॅशियस स्टेटला काय म्हणतो आपण, वेपर्स ऑफ दिस पर्टिक्युलर लिक्विड. कोणाचे वेपर आहेत हे, वॉटरचे लिक्विड, वॉटरचे वेपर. गॉट इट. मग वेपर बनवण्यासाठी काय लागलं तुम्हाला, हिटिंग करायला लागलं. दॅट इज इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर करायला लागलं. सो इव्हॅपोरेशन झाल्यानंतर तुम्हाला काय भेटतात, यू गेट वेपर्स. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर या वॉटरचं इव्हॅपोरेशन केलं तुम्ही, बॉईल केलं, तुम्हाला या वॉटरचे वेपर्स भेटतील. सो दीज आर नोन ॲज वेपर्स. आता जसं पाण्याचं स्वतःचं काहीतरी प्रेशर असतं तसं तुमच्या वेपरचं पण काहीतरी प्रेशर असणार आहे. त्या प्रेशरला आपण काय म्हणणार आता, वेपर प्रेशर. बघा इथे वेपरचं प्रेशर असणार आहे का, काय थिंक करा. तर ह्या कंडिशन मध्ये वेपरचं काहीही प्रेशर नाहीये. इन ओपन कंटेनर देर इज नो वेपर प्रेशर. मग मॅम वेपर प्रेशर येतं का, हाच कंटेनर आता तुम्ही काय करा, क्लोज करा. लेट्स क्लोज दिस कंटेनर. परत पाणी घ्या याच्यामध्ये, ठीक आहे, आणि परत तुम्ही याचं हिटिंग चालू केलं. परत इव्हॅपोरेशनची प्रोसेस होणार. लिक्विड वॉटर
वेपर मध्ये कन्वर्ट व्हायला लागेल. बरोबर आहे. वेपरहून काय होईल, ही जी वरती आपण प्लेट झाकले त्याला जाऊन वेपर्स आधी जाऊन चिटकतील. हे वेपर्स पण काय आहेत, वॉटरचेच तुमचे काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत. वॉटरमध्ये पण ऑक्सिजन हायड्रोजन आहे आणि या वेपरमध्ये पण कोण असणार आहे, ऑक्सिजन हायड्रोजनचे मॉलिक्युल्स असणार आहेत. बरोबर आहे. फक्त डिफरन्स काय झाला, हे मॉलिक्युल्स मध्ये आता जास्त स्पेसिंग वाढलं. वॉटरचा एक मॉलिक्युल कुठे इकडे, कुठे दुसरीकडे, कुठे तिसरीकडे, म्हणजे त्यांना स्पेस लागायला लागली. आता हे मॉलिक्युल्स एकमेकांसोबत पण थडकतात ऍज वेल एज या वॉल सोबत पण थडकतात. बघा मी असे मॉलिक्युल्स काढते पाहिजे तर वरती. हे तुमच्या वेपरचे गोल गोल आहेत, ते वेपरचे मॉलिक्युल्स आहेत, वेपरचे पार्टिकल्स आहेत. हे स्वतःसोबत पण धडकत असतात असे, आणि हे वॉल ऑफ कंटेनर सोबत पण जाऊन काय होत असतात, धडकत असतात, क्लॅश होत असतात. आणि हे वेपरचे मॉलिक्युल्स जसं जसं वॉटर बॉईल होत आहे वरती जाऊन या प्लेट वरती जाऊन काय होत असतात, सेटल होत असतात. आणि आफ्टर सम टाइम एकदा जाऊन वरती ते थटले की परत लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होऊन काय व्हायला लागतं, परत वेपरचं कन्व्हर्जन लिक्विड म्हणजे कंडेन्सेशन. बघा इव्हॅपोरेशन झालं तेव्हा तुमचा खालचं वॉटर वरती वेपर मध्ये कन्वर्ट झालेलं, आणि जेव्हा वेपर जाऊन प्लेटला थडकले तेव्हा वेपर परत वॉटर मध्ये कन्वर्ट व्हायला लागलं. म्हणजे प्रोसेस कुठली झाली तुमची आता, कंडेन्सेशन. सकाळी आंघोळीला पाणी तापवतो तोच फेनोमेन आहे हा, बरोबर आहे ना. ओके येस. मग मी म्हणते की जेव्हा तुमचं इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन इक्विलिब्रियमला आलं, म्हणजे रेट ऑफ इव्हॅपोरेशन, जेवढ्या फास्ट तुमचं पाण्याचं वेपर व्हायला लागले तेवढ्याच फास्ट तुमचं वेपरचं परत पाण्यामध्ये कन्व्हर्जन व्हायला. दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली चालू आहेत, म्हणजे या दोन्ही प्रोसेस आता इक्विलिब्रियम मध्ये आल्या. सो मी काय लिहिलं, इव्हॅपोरेशन इज इन इक्विलिब्रियम विथ कंडेन्सेशन. गॉट इट. ह्या टाइमला काय होत असतं बघा, जेव्हा दोन्ही प्रोसेस, पाणी आहे वेपर पण आहेत, बट कशामध्ये, इन क्लोज कंटेनर, आणि कंटेनर क्लोज आहे तेव्हा एक फिक्स अमाऊंट ऑफ वेपर प्रत्येक वेळी या बीकर मध्ये प्रेझेंट असणार आहे, कारण दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली व्हायलेत. आता या वेपरचं काहीतरी प्रेशर असणार, कारण वरती क्लोज केलं तुम्ही, क्लोज केल्यामुळे काय झालं, वेपर तिथे कोंडून राहिले आणि त्या वेपरचं पण आता काहीतरी प्रेशर आहे. या प्रेशरला आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर. या प्रेशरला काय म्हणायचं तुम्हाला, वेपर प्रेशर. आता याच्यामध्ये कोण घेतलंय तुम्ही, वॉटर, प्युअर वॉटर घेतलंय, दुसरं कोण आहे का, नाही. जर पाण्याचं प्युअर प्रेशर आहे म्हणून मी डिनोट कसं करणार, प्रेशर आहे म्हणून पी, प्युअर आहे म्हणून नॉट. थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलं आपण, नॉट म्हणजे काय, तो टेंगू का देतो, प्युअर असल्यामुळे, आणि कोणाचं आहे, वॉटरचं. सो याला म्हणायचं प्युअर वेपर प्रेशर ऑफ वॉटर. गॉट इट. वेपर प्रेशर काय आहे लक्षात आलं. पहिलं वेपर म्हणजे काय, तर पाण्याचं इव्हॅपोरेशन झालं, कुठल्याही लिक्विडचं इव्हॅपोरेशन झालं तर त्या लिक्विडची पर्टिक्युलर गॅशियस स्टेट जी असते त्याला आपण वेपर म्हणतो. ओपन कंटेनर मध्ये हा वेपर काहीही प्रेशर अप्लाय करणार नाही, म्हणून मी आधी कंटेनर क्लोज करून घेतला. जेव्हा इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन इक्विलिब्रियमला येईल तेव्हा स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वेपर नेहमी इथं प्रेझेंट असणार आहेत, आणि या वेपर्सचं त्या लिक्विड वरती असणारं प्रेशर, या वेपर्सचं त्याच्याच लिक्विड वरती असणारं प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर. तुम्हाला तर MHTCET देताय, डेफिनेशनची काही गरज नाहीये. सो वेपर प्रेशरला डिनोट केलं P नॉट ऑफ वॉटर, कारण ते प्युअर आहे. ठीक आहे. तर बघा माझं सेकंड क्वेश्चन आहे, जसं की मी मगाशी पाणी घेतलेलं तसं मी म्हणते आता कुठल्या तरी A चं सोल्युशन आहे. आता A सोडून दुसरं कोण आहे का याच्यामध्ये, नाही. सो दिस इज प्युअर प्रेशर. जर हे क्लोज केलं मी कंटेनर, क्लोज कंटेनर केला आणि याचे पण काहीतरी वेपर्स असतील वरती, हे जे वेपर्स आहेत हीट केल्यानंतर, ऑफकोर्स हीट केल्यानंतर, सो हे जे काही वेपर्स आहेत या वेपर्सचं तुमच्या A च्या लिक्विड वरती जे काही प्रेशर आहे ते मी डिनोट करणार आहे प्युअर प्रेशर ऑफ A, म्हणजेच P नॉट ऑफ A. ओके. आता बघा मला याच्यात काय सांगायचं आहे, तर तुमचं वेपर प्रेशर कोणाकोणावरती डिपेंड, वेपर प्रेशर कोणाकोणावरती डिपेंड आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं एक्झाम्पल, C2H5OH अँड वॉटर, कोणाचं वेपर प्रेशर जास्त असणार. MCQ नंबर 2, कोणाचं वेपर प्रेशर जास्त असणार, कसं फाइंड करणार.
सिमिलरली इथेनॉल आहे, पाणी आहे. तुम्ही अशी कंडिशन इमॅजिन करायची की पाण्याला बॉईल केले त्याचे वेपर्स तयार झालेत, इथेनॉलला बॉईल केले त्याचे वेपर्स तयार झालेत. कुणाचे वेपर्स पटकन तयार होतील, वॉटरचे की इथेनॉलचे? मला सांगा, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे का इथेनॉलचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे? कोण पटकन व्होलाटाईल कोण आहे, उडून कोण जातं किंवा इव्हॅपोरेट पटकन कोण होईल? तर तुम्हाला माहिती आहे इथेनॉल हे व्होलाटाईल आहे. याचा एक्सपेरिमेंटली तुम्ही बघितलं पण असेल, इथेनॉल काय आहे, व्होलाटाईल आहे. दॅट मीन्स हा पटकन इव्हॅपोरेट होणार, इझिली इव्हॅपोरेट होणार. सो जे इझिली इव्हॅपोरेट होतात त्यांचं वेपर प्रेशर पण कसं असतं, जास्त. त्यामुळे मी कसं लिहू शकते, प्युअर प्रेशर ऑफ C2H5OH that is vapor pressure of C2H5OH is greater than water. मग मला बेसिकली मी काय कन्क्लूड करू शकते, जे सबस्टन्स पटकन व्होलाटाईल होतात किंवा जे सबस्टन्स पटकन इव्हॅपोरेट होतात त्यांचं वेपर प्रेशर जास्त असणार आहे. गॉट इट? सो वेपर प्रेशर बेसिकली डिपेंड्स अपॉन एक तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय बघा, जर मला एका बीकर मध्ये ए मॉलिक्युल्स आहेत, दुसऱ्या बीकर मध्ये माझ्याकडे बी मॉलिक्युल्स आहेत आणि मी विचारले की कोणाचं वेपर प्रेशर जास्त आहे, मला सांगा, जो इझिली तुटेल तोच इझिली वेपर बनवेल, जो इझिली तुटेल तोच इझिली काय बनवेल, वेपर प्रेशर वाढवेल. इझिली कोण तुटणार, ज्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी असेल तर तो मॉलिक्यूल ब्रेक पटकन होणार आणि त्या मॉलिक्यूलचं वेपर प्रेशर जास्त असणार. मग मी तेच लिहिलंय, वेपर प्रेशर आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकमेकांना काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर मी इथं म्हटलं ए चा फोर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स IMF म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे AB पेक्षा, म्हणजे काय झालं इथं, कोणाचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, AB चा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, BB चा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, लवकर तुटणार नाही, लवकर वेपर तयार होणार नाही. कंपॅरेटिव्हली AA चा बॉन्ड वीक आहे, पटकन तुटेल, पटकन वेपर बनवेल. सो वीक बॉन्ड म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी, वेपर प्रेशर जास्त. किंवा तेच डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला म्हणू शकतो, रेट ऑफ इव्हॅपोरेशन. रेट ऑफ इव्हॅपोरेशन, जो पटकन इव्हॅपोरेट करेल त्याचा वेपर प्रेशर पण जास्त असेल. गॉट इट? येस. मग आता सेकंड केस, ही झाली फर्स्ट केस ज्याच्यामध्ये फक्त एवढंच एक्सप्लेन केलं की वेपर प्रेशर म्हणजे नेमकं काय आहे, आणि सेकंड थिंग केली की वेपर प्रेशर डिपेंड कोणावरती असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ इव्हॅपोरेशन. दॅट इज ज्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉइंट म्हणा. जर बॉइलिंग पॉइंट जास्त असेल याचा अर्थ तुटायला वेळ लागत आहे, म्हणजे वेपर बनायला सुद्धा वेळ लागत आहे. सो जर बॉइलिंग पॉइंट जास्त असेल तर वेपर प्रेशर कमी असणार आहे. गॉट इट? ओके, एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. सबस्टन्स दोन टाइपचे आहेत, व्होलाटाईल नाहीतर नॉन व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे जे उडून जातात, जसे की इव्हॅपोरेट करा, पाणी उडून गेलेलं दिसेल. मिथेनॉल, इथेनॉल, बेन्झीन, C6H5CH3 म्हणजे टुलिन, हे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. इव्हॅपोरेशन केल्यानंतर त्याचं वेपर कन्वर्ट होऊन ते उडून जातात. दॅट इज दे आर व्होलाटाईल म्हणायचं शॉर्ट मध्ये. नॉन व्होलाटाईल सगळे सॉलिड, दगड घेतलाय, दगडाला हिट करत बसलाय, इव्हॅपोरेट होणार आहे का तो, की बाबा थोड्या वेळानं आला आणि दगड गायब झालेला दिसतोय? नाही. म्हणजे काय, कितीही हिट करा त्या सॉलिड वरती काही इफेक्ट पडणार नाही. त्यामुळे सॉलिड सबस्टेन्सेसला जनरली आपण नॉन व्होलाटाईल म्हणतो. मग केमिकल कंपाऊंड सांगा मॅम, कोणते कोणते नॉन व्होलाटाईल आहेत की जे आम्हाला सोल्युशनच्या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट आहेत? दे आर युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज. मी मुद्दामून इथं त्यांचा मॉलिक्युलर वेट पण लिहिले 60, 180, 342, कारण तुम्हाला हमखास लागणार. ते नसेल दिलं तर तुम्हाला माहिती पाहिजे, आणि तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सांगते. युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH2CONH2. कॅल्क्युलेट करा मॉलिक्युलर वेट, तुम्हाला ते किती भेटेल, 60 ग्रॅम पर मोल. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6, 180 ग्रॅम पर मोल. सुक्रोज C12H22O11, 342 ग्रॅम पर मोल.
हे काय आहे, दीज आर सॉलिड, आणि सॉलिड असल्यामुळे ते काय आहेत, दे आर नॉन व्होलाटाईल सॉलिड. नॉन व्होलाटाईल म्हणजेच काय, नो टेंडन्सी टू इव्हॅपोरेट. आणि जर इव्हॅपोरेटच होत नसतील तर वेपर प्रेशर जे काय असेल यांचं ते कसं असेल, झिरो. वेपर प्रेशर जे काय असेल ते कसं असणार सॉलिड साठी, झिरो. ठीक आहे. काय सांगते बघा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कोण व्होलाटाईल आहे, कोण नॉन व्होलाटाईल आहे. त्याआधी एक ग्राफ बघा, वेपर प्रेशरचा ग्राफ विथ टेम्परेचर. जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल तसं तसं ते लिक्विड पटकन बॉईल होणार, बरोबर आहे. बीकर घ्या, पाणी आहे, आणि तुम्ही टेम्परेचर वाढवायला लागलाय खाली. जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल हे लिक्विड वेपर मध्ये तेवढं फास्ट कन्वर्ट होणार, तेवढे जास्त वेपर बनणार. जेवढे जास्त वेपर तेवढं जास्त त्याचं वेपर प्रेशर, बरोबर आहे. सो टेम्परेचर आणि वेपर प्रेशर एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि ग्राफ बघा कसा कर्व काढलाय तो. गॉट इट. हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. आता आपण जाऊया रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता खऱ्या अर्थानं माझा पॉइंट चालू झाला, हे फक्त मला बेसिक क्लिअर करायचं होतं. सो मगाचपासून मी तुम्हाला जे एक्झाम्पल्स दिले, जसं की मी म्हटलं बीकर घ्या, त्यात पाणी घ्या, त्या कंटेनरला क्लोज करा, हीट करायला लागा, इव्हॅपोरेशन प्रोसेस मधून इथं काय होतील, वेपर्स यायला लागतील. हे फक्त प्युअर पाणी होतं, ओनली वॉटर. आणि ओनली वॉटर सोल्युशन असणार आहे का, नाही. फक्त पाणी घ्या, पाणी येते, प्युअर सबस्टन्स आहे. पण मला या चॅप्टर मध्ये सोल्युशन शिकायचे, याचा अर्थ या पाण्यासोबत मला आणखी कोणतं घेतलं पाहिजे. सो फर्स्ट आपण बघणार आहे बघा, सोल्युशन बनवायचं आपल्याला. म्हणजे ऑफकोर्स मॅम तुम्हाला एक सोल्यूट घ्यायला लागेल आणि एक सॉल्व्हंट घ्यायला लागेल, बरोबर आहे. आणि मी सांगते की सोल्यूट पण तुम्ही कसा घ्यायचा आहे, व्होलाटाईल, आणि सॉल्व्हंट पण कसा घ्यायचा आहे तुम्ही, व्होलाटाईल. कारण आपण केस 1 स्टडी करतोय, पार्ट 1 स्टडी करतोय. सो सोल्यूट सुद्धा व्होलाटाईल आहे, सॉल्व्हंट सुद्धा व्होलाटाईल आहे. बघा कोणी घ्या, समजा मी आधी ए सबस्टन्स घेतला, मला नाही माहिती आता कोण सोल्यूट आहे कोण सॉल्व्हंट आहे, आणि मला त्याची गरज पण लागत नाही अजून तरी. बघा पहिलं मी काय घेतलं, प्युअर ए. सिमिलरली माझ्याकडे कोण आहे, प्युअर बी. बी 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 बी. मी फक्त हे वरचेच मॉलिक्यूल का काढले, कारण इव्हॅपोरेशन नेहमी सरफेस मॉलिक्युल्सच होत असतं. इव्हॅपोरेशन दाखवताना मी फक्त हे ए ए ए वरचे मॉलिक्युल्स का दाखवतीये, कारण यांच्याकडे जो काही फोर्स आहे तो कुठून आहे, फक्त लोअर साइड कडून आहे. त्यामुळे सरफेस मॉलिक्युल्स इझिली इव्हॅपोरेट होऊ शकतात. तुम्ही एखादा बल्क मधला मॉलिक्यूल घ्या, बघा याला किती साइडनी फोर्स आहे, ऑल साइडनी फोर्स आहे, याच्याकडून खूप साइडनं फोर्स आहे. त्यामुळे बल्क मधला मॉलिक्यूल इझिली इव्हॅपोरेट होऊ शकत नाही, सरफेस मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होतात. म्हणून मी फक्त सरफेस मॉलिक्युल्स काढून दाखवते. आता तुम्ही हीटिंग चालू केलं, इव्हॅपोरेशन झालं, क्लोज कंटेनर घ्यायचा नेहमी. इथं काय होणार, वेपर्स तयार झाले. हे काय आहेत, वेपर्स आहेत सगळे. कोणाचे वेपर आहेत, ए चे. या ए च्या वेपरचं वेपर प्रेशर असणार, प्युअर असल्यामुळे नॉट दिला आणि ए म्हणून पी ऑफ ए केलं. सिमिलरली बी इव्हॅपोरेट व्हायला लागला, बी चे काहीतरी वेपर प्रेशर आले, प्युअर असल्यामुळे प्युअर बी चं वेपर प्रेशर पी नॉट बी केलं. पण मला सोल्युशन करायचं आहे म्हणून हे दोन मी एकमेकात ऍड केले. आता काय होईल, आता काय होईल, सरफेसला ए आला, बी पण आला, ए आला, बी आला, ए आला, बी आला, ए आला, बी आला, बरोबर आहे. म्हणजे वेपर प्रेशर ए चं पण आहे, बी चं पण आहे, ए चं पण आहे, बी चं पण आहे, ए बी ए बी. मग वरती जे वेपर प्रेशर आहे ते ए चं पण आहे, ते वेपर प्रेशर मी पी ए लिहिते, ते बी चं पण आहे, ते मी वेपर प्रेशर पी बी लिहिते. यालाच मी म्हणते टोटल प्रेशर. टोटल प्रेशर काय असणार आहे, प्रेशर ऑफ ए, प्रेशर ऑफ बी. बट मी इथं पी नॉट ए आणि पी नॉट बी नाही केलेलं, कारण इथं हे प्युअर आहे का, ए आणि बी एकमेकात मिक्स झाले म्हणजे प्युअर मिक्सचर राहिलं का आता हे, नाही. ए मध्ये बी मिक्स झालाय, बी मध्ये ए मिक्स झालाय. त्यामुळे वरती जरी इथं वेपर दिसला तुम्हाला ए चा, पण त्याचं प्रेशर आता पी ए झालं, प्लस बी असल्यामुळे पी बी झालं, आणि टोटल प्रेशर मी काय लिहिलं, पी टी. टोटल प्रेशर काय लिहिलं, पी टी. हा आपला डाल्टन्स लॉ आहे.
डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतो? टोटल प्रेशर इज इक्वल टू PA प्लस PB. ऍडिशन करा म्हणतो. मिक्सचर मध्ये तुम्हाला जेवढे काही प्रेशर्स दिसत आहेत ना त्यांचं ऍडिशन करा. PT इज इक्वल टू PA प्लस PB. गॉट इट? ओके. आता मला काय बघायचं आहे की नेमकं काय झालं खाली. हे जे PA आलाय हा जास्त आहे कमी आहे कसं आहे मला ते फाइंड आउट करायचंय. मग आत्ताच आपण बघितलं की वेपर प्रेशर एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे कशावरती डिपेंड आहे? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. किती सोल्यूट आहेत म्हणजेच काय? नंबर ऑफ सोल्यूट म्हणजे नंबर ऑफ मोल्स असेल, नंबर ऑफ आयन्स असेल, नंबर ऑफ पार्टिकल्स असेल किंवा मोल फ्रॅक्शन असेल. म्हणून रॉल्स नावाचा सायंटिस्ट आला आणि रॉल्सनी सांगितलं जे काही तुमचं इथे मिक्सचर मध्ये जे प्रेशर आहे तुमच्या एचं, वेपर प्रेशर ऑफ ए पुन्हा इतकं असणार आहे जेवढे त्या एचा फ्रॅक्शन आहे, जेवढा एचा मोल फ्रॅक्शन आहे. सिंपल मध्ये बघा, जर माझ्याकडे AB जर तुम्ही सगळे काउंट केले इथं तर ते किती आहेत? 10 आहेत. ते किती आहेत? 10 आहेत. त्यातले 8 ए आहेत आणि 2च बी आहेत. याचा अर्थ काय? एचं प्रेशर जास्त असणार, बीचं प्रेशर कमी असणार आहे. ऑफकोर्स इथून तर कळालं. म्हणून रॉल्स म्हणाला की जेवढे जर तुम्हाला या मिक्सचर मध्ये एचं प्रेशर किती आहे हे काढायचं असेल तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहेत. या 10 पैकी किती फ्रॅक्शन ऑफ ए आहे? 10 पैकी किती फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजेच एचा मोल फ्रॅक्शन. सिमिलरली जर तुम्हाला बीचं काढायचं असेल प्रेशर ऑफ बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. आता डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटीची साइन जेव्हा आपल्याला काढायची असते आणि इज इक्वल टू आणायचं असतं तेव्हा येतो एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ज्यालाच आपण के म्हटलं. इथे पण PB इज इक्वल टू K इंटू XB. याला म्हणायचं रॉल्स लॉ. रॉल्स लॉ काय म्हणाला? द वेपर प्रेशर ऑफ A in the mixture is directly proportional to mole fraction of A. Similarly, vapor pressure of B is directly proportional to mole fraction of B. Got it? मग बघा ही साइड मी रफ करून घेते. एकदा स्क्रीनशॉट करा. सो तुमच्याकडे एक असं काहीतरी इक्वेशन आले PA इज इक्वल टू K इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ A. कन्सिडर फॉर किंवा K इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यासाठी सगळं चालेल. K ची व्हॅल्यू काय? याच्यासाठी कन्सिडर की आपल्याकडे काय आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ B 0. मोल फ्रॅक्शन ऑफ बी 0 आहे. म्हणजेच काय? तुमच्या सोल्युशन मध्ये बी नाहीयेच, फक्त एच आहे असं कन्सिडर करा. हे जे मिक्सचर आहे याच्यामध्ये बी नाहीये, फक्त एच आहे असं कन्सिडर करा. मग काय होणार? बी नाहीये म्हणजे बी चा मोल फ्रॅक्शन 0 झाला आणि ए चा मोल फ्रॅक्शन 1 झाला. कारण तुम्हाला माहितीये सोल्युशन मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी केलं की आन्सर 1 येत असतं. जर बी 0 पुट केला तर एक्स ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय येणार आहे? 1 येणार आहे. चला पुट करा वरती. सो पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू K इंटू 1. सो पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू काय झालं? K झालं. आणि जर बी नसेल, बी नाहीयेच मिक्सचर मध्ये, मग फक्त प्रेशर कुणाचं झालं? फक्त प्रेशर तुमच्या प्युअर एचं झालं. मग इथे मी असंही लिहू शकते PA न लिहिता P0 A लिहू शकते कारण बी नसल्यामुळे काय झालं? प्युअर ए झाला. सो K ची व्हॅल्यू P0 A आली. मग मी हेच इक्वेशन लिहिलं PA इज इक्वल टू K च्या ठिकाणी काय लिहायचंय मला? P0 A. P0 A इंटू XA. सिमिलरली मी काय करू शकते? सिमिलरली मी असंच PB साठी लिहू शकते. PB इज इक्वल टू P0 B इंटू XB. कळालं का कुठून आलं या इक्वेशन? रॉल्स लॉ आहे सगळं आपला. रॉल्स म्हटला मिक्सचर मध्ये जर तुम्हाला ए किती आहे बी किती आहे काढायचंय. एचं प्रेशर किती? जेवढे ए चे नंबर ऑफ मोल्स त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल. PA डायरेक्टली प्रोपोर्शनल टू XA, PB डायरेक्टली प्रोपोर्शनल टू XB. त्याच्यानंतर जर K ची व्हॅल्यू काढायची असेल तर असं समजा की तुमच्याकडे B नाहीयेच म्हणजे फक्त A आहे. म्हणून मी काय घेतलं? मोल फ्रॅक्शन ऑफ B 0, मोल फ्रॅक्शन ऑफ A इज इक्वल टू 1. मग PA इज इक्वल टू K इंटू A ची व्हॅल्यू 1. PA इज इक्वल टू K आलं. जर आपण असं समजले की B नाहीयेच मग मी याच PA ला P0 A करू शकते. मग P0 A केलं.
P0A वरती सबस्टिट्यूट केलं, मला ही इक्वेशन भेटली, खूप यूज होते. सिमिलरली मी B ची तशीच काढली. पार्शियल प्रेशर ऑफ B इज इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर ऑफ B इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ B. व्हॉट इट? किती या दोन इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. प्लस आता आपल्याला डॅल्टनने सांगितलंय टोटल प्रेशर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ A प्लस पार्शियल प्रेशर ऑफ B, आणि जस्ट रॉल्ट मी सांगितलं की प्युअर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ A प्लस प्युअर प्रेशर ऑफ B इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ B हे सुद्धा तुमचं आता टोटल प्रेशर असू शकतं. बरोबर आहे? म्हणजेच काय, तुम्हाला मोल फ्रॅक्शन ऑफ A, मोल फ्रॅक्शन ऑफ B आणि प्युअर प्रेशर्स देतील, तुम्हाला टोटल प्रेशर काढायला होतील, किंवा टोटल प्रेशर देतील, कोणाचा तरी मोल फ्रॅक्शन देतील, एकाचा दिला दुसऱ्याचा तुम्ही ऑटोमॅटिकली काढू शकताय 1 मायनस करून. PA चा दिला तर PB चा काढायला सांगतील, PB दिला तर PA काढायला सांगतील, एक कुठला तरी काढायला होणार. हेच पुढे तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. P0A XA प्लस, किंवा सोल्यूट मला लागतो नेहमी, B म्हणजे सोल्यूट, हे एक सांगायचं राहिलं. जनरली काय करा, B म्हणजे सोल्यूट मानायचा आणि A दिला असेल तर काय मानायचं, सॉल्व्हंट मानायचा. मग मला सोल्यूट तर मला पक्का माहिती असतो की कोण आहे, त्यामुळे मी XA ला कशात कन्वर्ट करते, 1 मायनस XB, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, प्लस P0B इंटू XB. आत मल्टिप्लाय करा, P0A मायनस P0A XB प्लस P0B XB. सो यातून काय झालं, P0A मायनस यातून काय बाहेर येणार, XB कॉमन, आतमध्ये राहिलं कोण, P0A, आतमध्ये काय जाणार मग, मायनस P0B. इकडे कोण आहे, P टोटल. P टोटल म्हणजेच कोण, P टीचला, P टोटल. ओके, सो हा तुमचा एक फायनल फॉर्म्युला झाला. हा या फॉर्म्युलावरून सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होतात. सो तुमचे तुम्ही आता नोट्स बनवा. पहिला फॉर्म्युला काय करणार तुम्ही, रॉल्सचे हे दोन्ही लॉ, PA काय आहे, PB काय आहे, त्याच्यानंतर हा पण PA काय आहे, PB काय आहे, त्याच्यानंतर PT काय आहे, हा पण युजफुल आहे, हा पण युजफुल आहे. ठीक आहे, काय केलं, फक्त इथं XA चे मोल फ्रॅक्शन्स माहिती नसतील तर XB चा फक्त माहिती असेल तरी सुद्धा तुमचं काम होऊन जातं. गॉट इट? चला स्क्रीनशॉट करून घ्या. सेकंड बघा, आता परत आपल्याला सोल्युशन करायचं आहे. परत दोन कंपोनेंट असणार याच्यात, एक सोल्यूट असेल, दुसरा सॉल्व्हंट असेल. मी काय सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला नोटेशन्स मानायचे काय तर मानून जायला पाहिजे ना, A B, मग त्याला सोल्यूटला B मानायचं आणि सॉल्व्हंटला A मानायचं. सोल्यूटला B, सॉल्व्हंटला A. आता सोल्यूट कसा घ्यायचा, तर नॉन वोलाटाईल. मग अशी दोन्ही काय केलेलं मी, तिकडे वोलाटाईल वोलाटाईल. आता सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे आणि सॉल्व्हंट तुमचा वोलाटाईल. म्हणजे काय, एक तर युरिया नाही तर ग्लुकोज, युरिया, ग्लुकोज किंवा सुक्रोज. हा वोलाटाईल म्हणजे काहीही घ्या, परत वॉटर, C2H5OH, CH3OH, तर परत परत लिहित नाही, मी तुम्हाला सांगितलंय, बेन्झीन, टुलिन. ओके, स्टार्ट. चला स्टार्ट करा. परत बघा, सरफेस, आतमध्ये कोण आहे तुमचं, सॉल्व्हंट. सॉल्व्हंट समजा मी कोण घेतला, A घेते कोणतरी. परत हा A अजून तरी प्युअर आहे, सो याचं जे वेपर प्रेशर असणार आहे ते P0A. याच्यामध्ये मी ऍड केला B सोल्यूट, की जो कसा आहे, नॉन वोलाटाईल आहे, एक सॉलिड आहे की जो इव्हॅपोरेट होत नाही, नॉन इव्हॅपोरेटिंग. म्हणजे याचं जे काही वेपर प्रेशर असणार आहे ते इज इक्वल टू 0 असेल, कारण इव्हॅपोरेटच होत नाही म्हणजे वेपर प्रेशर 0. या दोघांना ऍड करून काय होईल, सरफेसला A पण असेल, चुन्नूचा B पण असेल, A पण असेल, B पण असेल, A पण असेल. या B न कोणाची जागा घेतली, सरफेसच्या A ची. बघा A होता, याच्यामध्ये B येऊन घुसला म्हणून हा मॉलिक्यूल माझा खाली गेला A चा, A B A, आणि बाकीचे A चे मॉलिक्यूल्स कुठे गेले, खाली गेले. लक्षात येते काय झालं, इथं A च्या वरती मला 4 मॉलिक्यूल्स दिसत आहेत,
पण बी न मध्ये मध्ये जागा घेतल्यामुळे आता ए चे वरती किती मॉलिक्यूल झाले, फक्त 3. म्हणजे सरफेसला जे माझं प्युअर, जे माझं व्होलाटाईल सॉल्व्हंट होता तो कमी झाला आणि सरफेसचाच मॉलिक्यूल इव्हॅपोरेट होणार होता. इथे 4 मॉलिक्यूल इव्हॅपोरेट होऊन वेपर प्रेशर बनवणार होते. आता तो फक्त बी टाकल्यामुळे काय झालं, 3 मॉलिक्यूल आले. याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल सरफेसला व्होलाटाईल मॉलिक्यूल्स कमी झाले म्हणजे वेपर प्रेशर सुद्धा कमी झाला असणार. मग मी त्याला पी ए लिहिते. प्युअर आहे का याचं इथे, नाही, तिथे बी पण आहे म्हणून मी पी ए लिहिलं. मग आता रॉल्स लॉ नुसार पी एचं जे काही प्रेशर आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार मोल फ्रॅक्शनला. मग मी के कॉन्स्टंट आणला, बरोबर आहे. या के ची व्हॅल्यू आपण काढलेली. सो पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू प्युअर प्रेशर असते ती इंटू एक्स ऑफ ए. मग आताच फॉर्म्युला आहे सगळा, बरोबर आहे ना. मगाशी पण केलेलं पी ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स ए मध्ये इज इक्वल टू के करायचं. के ची व्हॅल्यू काढलेली ती आपल्याला पी नॉट ए इतकी भेटली. आता बीचं काही वेपर प्रेशरच नाही, बीचं काही वेपर प्रेशरच नाहीये. त्यामुळे मला जे टोटल प्रेशर काढायचं होतं ते किती झालं, पी नॉट किंवा पी ए प्लस पी बी, पी ए प्लस पी बी. बघा बरं काय फॉर्म्युला होणार आहे. पी ए काय झाला, पी नॉट ए इंटू एक्स ए आहे का वरती, पी नॉट ए इंटू एक्स ए, येस. पी बी चा काय होणार, पी नॉट बी इंटू एक्स बी. बट तुमचा पी नॉट बी 0 आहे, त्यामुळे तुमचं जे टोटल प्रेशर असणार आहे ते सुद्धा किती असणार आहे, पी नॉट ए इंटू एक्स ए. आणि टोटल प्रेशर आणि तुमचं जे पार्शियल प्रेशर आहे ए ते पण सेम झालं. सो तुम्हाला टोटल प्रेशर काढायला सांगितलं तर तेच कशाचं प्रेशर असणार, तुमचं पार्शियल प्रेशर. टोटल म्हणजे काय होतं, एचं पण प्रेशर बीचं पण प्रेशर मिक्सचर मधलं. तर बीचं काही प्रेशरच नाही म्हणजे टोटल प्रेशर जे काही असणार ते एचच होणार. ते मी इथून प्रूफ केलं. लक्षात आलं का इथपर्यंत, ओके. सो हेच काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ठीक आहे, ओके. सो या इक्वेशनला मी पुढे कंटिन्यू करते. बघा हीच इक्वेशन जर मला एक्स ए दिलेला नाहीये पण मला एक्स बी दिलाय, एक्स ए मला दिलेला नाही पण एक्स बी दिलाय, कारण सोल्यूट तर आहे, सोल्यूट तर आहे, युरिया तर आहे तुमच्या मिक्सचर मध्ये, फक्त त्याचे वेपर नाहीये. मग तुम्हाला किती युरिया टाकलाय हे दिलंय, 16 ग्रॅम ऑफ युरिया टाकलाय. तर 16 ग्रॅम दिलंय म्हणजेच काय, तुम्हाला गिवन मास दिलाय, तुम्हाला मॉलिक्युलर वेट माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स निघतील म्हणजेच तुम्हाला एक्स बी देऊ शकतात. मग जर एक्स बी दिलं असेल पण माझा फॉर्म्युला आहे पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू प्युअर प्रेशर ऑफ ए इंटू एक्स ए, पण मला ए दिलेलाच नाहीये. मग मी काय करणार, बी च्या टर्म्स मध्ये इक्वेशन काढते. बघा एक्स ए इज इक्वल टू पी नॉट ए, यालाच काय करते मी 1 मायनस एक्स बी, 1 मायनस एक्स बी, बरोबर आहे का. एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू 1 असतं कारण मोल फ्रॅक्शन आहे. मग एक्स ए ला मला एक्स बी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी 1 मायनस एक्स बी केलं. आता आतमध्ये मल्टिप्लाय करा, पी नॉट ए मायनस पी नॉट ए इंटू एक्स बी, बरोबर आहे. पी नॉट ए मायनस पी नॉट ए इंटू एक्स बी. इकडे कोण आहे, पी ए. हा जो पी आहे तो तिकडे शिफ्ट करा आणि ही जी मायनसची टर्म आहे ती इकडे शिफ्ट करा. काय करते बघा नीट, पी नॉट ए इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू पी नॉट ए. ही जी टर्म आहे ती मी इकडे आणली आहे, सो पी ए तिकडे जाणार मायनस पी ए. आणि हे काय आहे जरा नीट बघा, हे काय आहे, डॉट दिलाय म्हणजे हे आहे तुमचं प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए आणि हे डॉट दिलेला नाहीये म्हणजे काय आहे, पार्शियल प्रेशर म्हणजे मिक्सचर मधलं पार्शियल प्रेशर ऑफ ए, दॅट इज मिक्सचर मधलं. सो ओरिजिनली जे प्युअरचं वेपर प्रेशर होतं त्यातून जर मिक्सचरचं वेपर प्रेशर मायनस केलं तर तुम्हाला डिफरन्स भेटला का, वेपर प्रेशर मधला डिफरन्स भेटला का. सो हे काय आहे, इट इज चेंज इन वेपर प्रेशर, लोअरिंग झालेलं वेपर प्रेशरचं, बरोबर आहे. सरफेसचे मॉलिक्युल्स कमी झाले म्हणजे हे जे वेपर प्रेशर आहे पी ए ते ऑफकोर्स कमी होतं तुमच्या प्युअरच्या वेपर प्रेशर पेक्षा.
हे तर आपण इथंच बघितलेलं. सरफेस मॉलिक्युल्स कमी, वेपर प्रेशर कमी, प्युअर मध्ये जास्त, वेपर प्रेशर जास्त. बघा इथून सुद्धा कळतंय मोठी व्हॅल्यू कोण आहे, पी नॉट ए. म्हणून मी पी नॉट ए मधून जेव्हा पी ए मायनस करेन तेव्हा ह्या दोघांमधल्या वेपर प्रेशरचा मला डिफरन्स लक्षात आला. याच इक्वेशनला पुढे कसं सॉल्व्ह करते बघा, पी नॉट ए मायनस पी ए इज इक्वल टू पी नॉट ए एक्स बी. सेम इक्वेशन लिहिली, फक्त उलटी करून लिहिली. पी नॉट ए इकडे आणा, हे पी नॉट ए मायनस पी ए म्हणजे डिवायडेड बाय पी नॉट ए इज इक्वल टू एक्स बी. आता ह्या टर्मला काय म्हणायचं, रिलेटिव्ह आर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, RVLP. इथं काय होतं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. किती वेपर प्रेशर कमी झाले, ओरिजिनली किती होतं मायनस, नंतर किती होतं, दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दिस इज LVP, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्याला फक्त डिवाइड कशाला केलं, प्युअर प्रेशर ऑफ ए, म्हणजे हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिवायडेड बाय प्युअर प्रेशर. याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह हा वर्ड का यूज केला मॅम, कारण वरती दिलाय किती चेंज झालाय, कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये दिलाय, किती चेंज झालाय विथ रिस्पेक्ट टू प्युअर प्रेशर. त्याला काय म्हणणार, रिलेट केलं. कोणाला, या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला प्युअर प्रेशर सोबत जेव्हा रिलेट केलं तेव्हा या टर्मला म्हटलं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बघा ती कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, मोल फ्रॅक्शनला. मोल फ्रॅक्शन म्हणजेच काय, नंबर ऑफ पार्टिकल्सला. म्हणून आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरला काय म्हणतो, इट इज अन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज मगाशी जे मार्क केलेले ते, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. बेटर वे हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, सगळे न्यूमेरिकल्स याच्यावरून सॉल्व्ह होतात. थोडे लेंथी होतात बट सॉल्व्ह होतात. ठीक आहे, ढीगभर फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा हा फॉर्म्युला लगा के आना है. अँड दिस, हा लक्षात ठेवा किंवा हा लक्षात ठेवा. ठीक आहे, दोन्हीपैकी एकाने सुद्धा MCQ सॉल्व्ह होऊन जातील तुमचे. स्क्रीनशॉट करा, मी कन्सेप्ट सांगतेय, न्यूमेरिकल्स बोर्डवर लिहिले जातील, त्याचा फोटो काढायचा, न्यूमेरिकल तुमचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. पटकन स्क्रीनशॉट करा. ओके, हे जर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला तर याचा अर्थ तुम्ही फॉर्म्युला आता युटिलाइज करू शकता. पहिला सिंपल क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर दिमाग लावायचा आहे. फर्स्ट, इथेनॉल प्लस मिथेनॉल. पहिलं तर काय, इथेनॉल मिथेनॉल दोन्ही लिक्विड आहेत, दोन्ही वोलाटाईल आहेत. सो केस कुठली, 1, वोलाटाईल इन वोलाटाईल. 3 मोल इथेनॉल आहे, 1 मोल मिथेनॉल आहे. आणि नॉट दिले म्हणजे काय, यांचे प्युअर प्रेशर दिले. इमॅजिनच करायला लागायचं, नॉट दिले म्हणजे प्युअर आहे आणि दुसरं पण काय आहे, प्युअर आहे. क्लोज कंटेनर मध्ये प्युअर आहे. कोण आहे बाबा, इकडे मॅम इथेनॉल दिले, ई चे मॉलिक्युल्स आहेत. इकडे कोण दिलंय, मिथेनॉल दिलंय, एम चे मॉलिक्युल्स आहेत. याचं प्रेशर दिलंय 55 mmHg, याचं दिलंय 50 mmHg आणि टोटल प्रेशर काढायला सांगितलंय. टोटल याचा अर्थ काय, या दोघांना आता मिक्स करायचं आणि इथलं टोटल प्रेशर डाल्टनने सांगितलेलं PA प्लस PB इतकं असतं. दिलाय का PA PB, नाही. मग रॉल्टने सांगितलेलं की PA ची व्हॅल्यू काय असते, P नॉट A इंटू XA प्लस PB कसं लिहिणार, P नॉट B इंटू XB. बरोबर आहे का, येस. P नॉट A म्हणजे कोण, AB नका करू, इथेनॉल मिथेनॉल करा, इथेनॉल मिथेनॉल. मग ई साठी ई, इथेनॉल, मिथेनॉल साठी M. सो हे तर दोन दिलेत, प्युअर मिथेनॉल, प्युअर इथेनॉल. मोल फ्रॅक्शन काढता येईल का, येस काढता येईल. नंबर ऑफ मोल्स दिलेत, मोल फ्रॅक्शन पण काढू शकाल. गॉट इट. बघा, टोटल प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ऑफ इथेनॉल प्लस प्रेशर ऑफ मिथेनॉल. इथेनॉलचं पार्शियल प्रेशर माहिती आहे का, नाही, बट प्युअर माहिती आहे. सो प्युअर प्रेशर ऑफ इथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल प्लस प्युअर फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल. हाच फॉर्म्युला आहे का. एखाद्याचं पार्शियल प्रेशर कसं असतं, प्युअर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन. हे दिलंय, हे दिलंय, हे काढता येईल, हे काढता येईल. आय गेस क्लिअर. क्वेश्चन नंबर 2, इफ
0.78 ग्रॅम ऑफ बेन्झिन. आता पहिल्या बीकर मध्ये तुम्हाला 0.70 ग्रॅम बेन्झिन दिलाय प्लस दुसऱ्या बीकर मध्ये तुम्हाला 0.92 ग्रॅम मध्ये दिले, म्हणजे वेट दिले हे टुलिन. मग वेट कसं लिहिणार? वेट ऑफ कॅपिटल बी लिहिते. बेन्झिन इज 0.78 ग्रॅम. वेट ऑफ टुलिन इज किती आहे टुलिनचं? 0.92 ग्रॅम. काय करायला सांगितलंय? ह्या दोघांना मिक्स करा. ठीक आहे, मिक्स केलं. आता काय काढायला सांगितलंय? प्रेशर ऑफ. इथं जे बेन्झिनचं प्रेशर आहे ते, कारण नॉट नाहीये म्हणजे मिक्सचर मधलं. इथं जे टुलिनचं प्रेशर आहे ते आणि टोटल टुलिनचं TOL करा, नाही तर टोटलला P टोटल हे काढायचंय. करू शकाल का? काय काय दिलंय बघा. पार्शियल प्रेशर ऑफ बी दिलंय, पार्शियल प्रेशर ऑफ टुलिन दिलंय. बी म्हणजेच बेन्झिन. सो फर्स्ट आपल्याला काढायचंय पार्शियल प्रेशर ऑफ बेन्झिन. पार्शियल प्रेशर म्हणजे मिक्सचर मधलं प्रेशर. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं ते? मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झिन. आणि जेव्हा इज इक्वल टू साइन काढून के लावलेला आणि के नंतर काय काढलेलं? के ची व्हॅल्यू वरती आपली प्युअर प्रेशर. सो काय झाला फॉर्म्युला? पार्शियल प्रेशर ऑफ बेन्झिन इज इक्वल टू प्युअर प्रेशर ऑफ बेन्झिन इनटू एक्स, दॅट इज मोल फ्रॅक्शन. प्युअर प्रेशर दिलंय, मोल फ्रॅक्शन काढू शकताय. गिवन वेट दिलंय, मॉलिक्युलर वेट तुम्हाला माहित आहे, काढू शकताय. त्याच्यानंतर टुलिनचं काढताना टुलिनचं, आता हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा. कशाचंही मिक्सचर मधलं प्रेशर काढायचं असेल तर त्याचं प्युअर प्रेशर काय आहे ते बघायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या मोल फ्रॅक्शनने. काय होणार? प्युअर दिलंय का? दिलंय. मोल फ्रॅक्शन काढू शकताय का? हो, कारण तुम्हाला मास दिलंय, गिवन मास माहिती आहे. मॉलिक्युलर वेट टुलिनचं फाइंड करा, डिवाइड करा. बेन्झिन झालं, हे झालं. आणि टोटल प्रेशर काय असणार आहे? पार्शियल प्रेशर ऑफ बेन्झिन प्लस पार्शियल प्रेशर ऑफ टुलिन, हे प्लस हे टोटल प्रेशर निघून जाईल. सो हे कॅल्क्युलेट करा. 100, 200, 300 अशा व्हॅल्यूज येणार आहेत त्याच्या. कोणाची 100 येते, कोणाची 200 येते बघा. टोटल तरी टोटल प्रेशर तुमचं 300 येईल. 300 mmHg. 300 mmHg. आता बेन्झिनचं आणि टुलिनचं एकाचं कोणाचं तरी 100 आहे, दुसऱ्याचं 200 आहे. फाइंड करा तुमचं तुम्ही. मेन पॉइंट जो मला आता सांगायचा आहे तो ऐका. तुम्हाला मोल फ्रॅक्शन पण काढायला विचारू शकतात. दोन टाइपचे मोल फ्रॅक्शन आहेत आपल्याकडे. मोल फ्रॅक्शन एक जो तुम्हाला माहिती आहे, जो आपण झीटाने डिनोट करतो, आणि दुसरा जो तुम्हाला माहिती नाही, जो आपण y ने डिनोट करतो. हा जो x आहे किंवा झीटा आहे तो मोल फ्रॅक्शन कोणाचा आहे? तुमच्या लिक्विडचा. हा सोल्युशनचा जो मोल फ्रॅक्शन आहे तो तुम्ही x ने डिनोट करताय. याच सोल्युशनचा आता वेपर बनलाय आणि ह्या वेपरचं सुद्धा आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो की नाही? येस. सो जर लिक्विड किंवा सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन विचारलं तर आपण x आजपर्यंत काढत आलो. जर तुम्हाला वेपरचं मोल फ्रॅक्शन विचारलं तर ते तुम्ही डिनोट करताय y ने. सो नीट वाचायचं. फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हटलंय का वेपर ऑफ सोल्यूट म्हटलंय? सोल्यूट म्हटलं असेल किंवा सॉल्व्हंट म्हटलं असेल तर लिक्विड, दॅट इज x, किंवा सोल्युशन किंवा सॉल्व्हंट काय असेल ते. बट जेव्हा वेपर ऑफ सोल्युशन, वेपर ऑफ सॉल्व्हंट, वेपर ऑफ सोल्यूट, जेव्हा वेपर वर्ड येईल तेव्हा तुम्हाला y करायचंय. आणि y काढायचा फॉर्म्युला काय? ऑफकोर्स याच्यात पण वेपर दोन टाइपचे आहेत. ए चा वेपर असू शकतो किंवा बी चा वेपर असू शकतो. ए चा वेपर काढायचा असेल तर PA/P0. काय केलं बघा? PA म्हणजे मिक्सचर मधलं प्रेशर अपॉन प्युअर प्रेशर. कशासाठी? जर तुम्हाला y ऑफ A काढायचा असेल तर, आणि जर तुम्हाला y ऑफ B काढायचा असेल तर B असल्यामुळे काय करणार? P ऑफ B अपॉन P0 ऑफ B. तुम्हाला P0 ऑफ A, P0 ऑफ B जर व्हॅल्यूज दिल्या असतील, PB, PA दिलं असेल तर हे इझिली काढू शकाल. येस, क्लिअर झाले असतील. हे तीन टाइपचे क्वेश्चन, 1, 2 आणि याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतो, क्वेश्चन 3. 3 टाइपचे क्वेश्चन सांगितले. दिस इज एंड ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, खूप सारे टाइपचे न्यूमेरिकल्स येऊ शकतात, ते आपण टेस्ट मध्ये बघायचं. जे हा वन शॉट बघून झाल्यानंतर एक दिवसाचा टाइम देईन स्टडीला, त्यानंतर अनअकॅडमी वरती टेस्ट होईल. स्क्रीनशॉट करून घ्या पटकन.
बघा आपली सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. जसं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज नॉट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सिमिलरली फक्त बॉइलिंग पॉइंट नाही म्हणायचं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणायचं. एलिव्हेशन म्हणजे काय तर इन्क्रीज होणं, इन्क्रीज होणं. येस, बघा आधीचं जे आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, पहिली कंडिशन होती आपल्याकडं वॉटर होतं. या वॉटरचं स्वतःचं काहीतरी वेपर प्रेशर असणार, हीट केल्यानंतर याचे वेपर बनणार, याचं वेपर प्रेशर होतं पी नॉट ऑफ वॉटर. मग मी ए मानून जाते. ए कोण आहे तर प्युअर ए आहे या बीकर मध्ये. ए माझं सोल्युशन आहे किंवा सोल्यूट आहे, सॉल्व्हंट आहे. सो मी केलं पी ए. त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये मी याच पाण्यामध्ये जेव्हा वरून नॉन वोलाटाईल, नॉट इव्हॅपोरेटिंग, इव्हॅपोरेट होत नाही असं नॉन वोलाटाईल म्हणजे युरिया, ग्लुकोज, काही एक्झाम्पल्स देते, ते मी या पाण्यामध्ये ऍड केलं किंवा या ए मध्ये मी बी ऍड केला आणि तो बी कसा आहे, तो बी नॉन वोलाटाईल आहे. बघा मग मी असं काहीतरी चित्र काढलेलं, ए बी ए बी ए. ए चे वेपर्स काय झाले, कमी झाले. सो प्युअर जे ए चे वेपर्स होते, वेपर प्रेशर होतं ते पी नॉट ए. कमी झालेलं प्रेशर आहे ते पी ऑफ ए इम्प्युअर आहे, डिवायडेड बाय प्युअर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ ए. हा जो फॉर्म्युला आहे तो आहे तुमच्या रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि यालाच मी म्हटलंय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सिमिलरली इथं पण काय करणार मी, बघा पाणी घेतलंय, पाण्याचं वेपर प्रेशर किंवा ए कोणतंही मी सॉल्व्हंट घेतलाय की जो इव्हॅपोरेट होऊ शकतो, की जो वोलाटाईल आहे, त्याचं प्युअर असल्यामुळे पी नॉट ए वेपर प्रेशर झालं, त्याचं टेम्परेचर सोबतचा मी ग्राफ काढते. आठवतोय का, वेपर प्रेशरचा टेम्परेचर सोबतचा ग्राफ. काय होणार, जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल, पाणीच इमॅजिन करायचं, प्रत्येक वेळी पाणी आहे, टेम्परेचर वाढवायला लागलाय, हळूहळू ते पाणी काय व्हायला लागेल, लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन व्हायला लागेल. म्हणजे जसं टेम्परेचर वाढवत आहे तेवढा रेट ऑफ इव्हॅपोरेशन वाढणार, तेवढं रेट ऑफ इव्हॅपोरेशन वाढल्यानंतर विथ टेम्परेचर तुमचे वेपर्स पण जास्त बनणार. सो हा झाला तुमचा वेपर प्रेशर विथ टेम्परेचरचा ग्राफ. पहिलं तर बघू बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय. व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट? The temperature at which liquid starts boiling, ma'am, it is called as boiling point. पण ही डेफिनेशन तुम्ही लहानपणी पाठ केलेली. आता जर 12वीत येऊन तुम्हाला विचारले की बॉइलिंग पॉइंट काय आहे, तर म्हणायचं द टेम्परेचर ॲट विच atmospheric pressure becomes equal to vapor pressure. म्हणजे काय मॅम, तर बघा बीकर आहे, बीकर मध्ये पाणी घेतलंय, या पाण्याला हीट करायला लागला, या पाण्याला तुम्ही हीट करायला लागला, चला स्पिरिट लॅम्प लावा, हीट करा, काय होईल, पाण्याचे वेपर्स तयार करतील. परत क्लोज कंटेनर घ्या, या वेपर्सचं वरती काहीतरी प्रेशर असणार आहे, ते मी लिहिलं पी नॉट ए ऑफ वॉटर. आता हे वेपरचं प्रेशर कुठल्या डायरेक्शन मध्ये, वरच्या डायरेक्शन मध्ये. अपोजिंग कोणतं यांच्यावरती आहे, आपल्या सगळ्यांवरती कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं की ज्याला आपण 1 ॲटमॉस्फिअर इतकं मानलंय. सो जेव्हा हे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे पी ॲटमॉस्फिअर वरून असणारं प्रेशर आणि तुमच्या वेपरचं खालून असणारं प्रेशर जेव्हा एकमेकांना इक्वेट करतील, त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला, या टेम्परेचरला काय म्हणणार तुम्ही, बॉइलिंग पॉइंट. याचाच अर्थ 100 डिग्री सेल्सिअसला किंवा 373 केल्विनला काय होत असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस किंवा 373 डिग्री सेल्सिअसला काय होत असणार आहे, तर तुमचे ह्या पाण्याचं जे वेपर प्रेशर आहे ते आणि बाहेरच्या ॲटमॉस्फिअरचं जे प्रेशर आहे ते इक्वल झालेलं असतं. किती डिग्री सेल्सिअसला, 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणून आपण म्हणतो पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. कळालं. सो बघा मी हा जो ग्राफ काढलाय तो मी कोणासाठी काढला, प्युअर सॉल्व्हंट, पाण्यासाठी काढला, प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे. दुसऱ्या केस मध्ये काय करते बघा, परत पाणी घ्या क्लोज कंटेनर मध्येच,
घेतलं. याच्यामध्ये आता ऍड करायचं नॉन व्होलाटाईल सोल्यूट. जसं इथं केलं तसंच. कोण ऍड करू शकता तुम्ही? ग्लुकोज, सुक्रोज, युरिया. या तिन्हीपैकी तुम्ही काहीतरी याच्यामध्ये ऍड केलं. याचे पण वेपर्स होणार होते. आता ते काय झाले? कमी झाले. आणि इथं जे पाण्याचं वेपर प्रेशर असणार आहे ते आता पी नॉट ए नसून पी ऑफ वॉटर झालं. पी नॉट जो होता हा नॉट कुणासाठी असतो? प्युअर साठी. तो नॉट मी घालवला कारण इम्प्युरिटी आली म्हणजे सोल्यूट आला त्याच्यामध्ये. नॉन व्होलाटाईल सोल्यूट आल्यामुळे वेपर प्रेशर किती झालं? पी ऑफ वॉटर. मग याचा जो ग्राफ आहे तो मी कुठेतरी खाली काढायला पाहिजे का? असा कुठेतरी खाली काढला पाहिजे कारण वेपर प्रेशर काय झालंय? प्युअरचं वेपर प्रेशर इथून स्टार्ट आहे तर इम्प्युअरचं वेपर प्रेशर त्याच्यापेक्षा कमी. सो मी खालून ग्राफ स्टार्ट केला. हा कोणाचा आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट वाला. नॉन व्होलाटाईल सोल्यूटचा ग्राफ आहे. ओके. आता मला बॉइलिंग पॉइंट बघायचा आहे. बघा, जर मी म्हटलं या ऍक्सिसवर कोण आहे? वेपर प्रेशर म्हणजे एक टाईपचं प्रेशरच आहे. जर मी म्हटलं इथं 1 ॲटमॉस्फिअर कन्सिडर करूया. सो 1 ॲटमॉस्फिअरला वेपर प्रेशरचा ग्राफ हा. हे आहे तुमचं वेपर प्रेशर. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे तुमचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कुठल्या टेम्परेचरला इक्वेट झाले बघा? इथं. मग द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉइंट. आणि हे कोणाचं आहे? प्युअर सॉल्व्हंट, प्युअर वॉटरचं. सो प्युअर असल्यामुळे मी काय लिहिणार? डेल्टा टी बी नॉट. टी बी नॉट लिहिला, नॉट डेल्टा. टी बी नॉट लिहिलं. नॉट का? प्युअर वॉटरचे. सिमिलरली तसंच बघा इथं इम्प्युअर दॅट इज नॉन व्होलाटाईल सोल्यूट खाली घ्या. हे टेम्परेचर काय असणार आहे? बॉइलिंग पॉइंटच आहे. बट कुणाचा बॉइलिंग पॉइंट आहे हे टेम्परेचर? इम्प्युअरचं, मिक्सचरचं, सोल्युशनचं. असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये तुम्ही नॉन व्होलाटाईल ऍड केले. सो टी नॉट बी हे टेम्परेचर होतं प्युअर साठी. हे टेम्परेचर आहे इम्प्युअर साठी. आता बघा कोणाचं टेम्परेचर जास्त आहे? ऑफकोर्स हे ऍक्सिस वरती तिकडे जाईल तसं व्हॅल्यू वाढत असते. 0, 1, 2, 3, 4, 5. सो मोठं कोण झालं? डेल्टा टीबी. सॉरी टीबी. कमी कोण झालं? टी नॉट बी. या दोघांमधल्या डिफरन्सलाच मी काय म्हणते? डेल्टा टीबी. दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बघा, इम्प्युरिटी टाकल्यानंतरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त आहे. प्युअरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो कमी आहे. सो आपण म्हटलं की देयर इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट वाढतो जेव्हा तुम्ही इम्प्युअर नॉन व्होलाटाईल सोल्यूट तुमच्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये ऍड करता तेव्हा. मग या दोघांच्या टेम्परेचर मधला जो डिफरन्स आहे त्यालाच आपण म्हणतो डेल्टा टीबी. सो इक्वेशन कशी झाली? डेल्टा टीबी इज इक्वल टू कोण जास्त आहे? इम्प्युअरचं. कोण कमी आहे? प्युअरचं. सो इम्प्युअर मायनस प्युअर. डेल्टा टीबी इज नथिंग बट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. क्लिअर आहे? एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. परत याच इक्वेशन पासून पुढे डेरिव्हेशन करूया. डेल्टा टीबी दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा टीबी म्हणजे काय? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू कोणाचं जास्त असतं? टीबी इम्प्युअरचं. कोणाचं कमी आहे? प्युअरचं. बरोबर आहे. सो हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्हाला प्युअरचा बॉइलिंग पॉइंट दिला असेल, एलिव्हेशन दिलं असेल, तुला इम्प्युअरचा काढायला विचारतील किंवा यापैकी कोणीही 2 देतील, एक काढायला विचारतील. काढू शकाल? येस. सो इक्वेशन नंबर 1. दुसरं थोडं सायंटिस्टनी स्टडी केला आणि ते काय म्हणाले बघा, जो काही तुमचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मोलॅरिटीला. ल मोलॅरिटी. आता मोलॅरिटी कोणाकोणाला आठवत नाहीये? मोलॅरिटी इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट. मास ऑफ सॉल्वंट इन केजी. फक्त छोट्या एमलाच खाली सॉल्वंट येतं, बाकी सगळ्यांमध्ये सोल्युशन असतं. सो एन सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी मोलॅरिटी म्हणजे. मग जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायची असते आणि इज इक्वल टू साइन आणायची असते तेव्हा येतो एक कॉन्स्टंट. इथं कोण येतंय? के बी. बॉइलिंग पॉइंट बद्दल चाललं म्हणून बेसला बी लावलं.
इंटू मोलॅरिटी एम. हा केबी काय आहे तर हा मोलर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचा कॉन्स्टंट आहे. मोलर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट, किंवा याला दुसरं नाव काय आहे, इबिलोस्कोपिक असं काहीतरी आहे. स्पेलिंग बघून घ्या. इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. याच्यावरती तुम्हाला काय क्वेश्चन विचारू शकतात तर हे जे केबी आहे याचं युनिट काय आहे. चला केबी ची व्हॅल्यू कशी काढाल तुम्ही, डेल्टा टीबी डिवायडेड बाय मोलॅरिटी करू शकाल. आता डेल्टा टीबी काय आहे, टीबी मायनस टी नॉट बी म्हणजे टेम्परेचरच आहे. सो वरचं जे काही युनिट असेल ते केल्विन मध्ये असेल. खाली कोण आहे, मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय, युनिट काय असतं मोलॅरिटीचं, नंबर ऑफ मोल्स म्हणजे वरती असणार मोल डिवायडेड बाय केजी. सो प्रॉपर एका लाईन मध्ये लिहायचं असेल तर केल्विन हा केजी वरती जाईल, केल्विन केजी मोल इनवर्स. न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जातो. सो केल्विन इथं केजी येणार, डिनॉमिनेटरला मोल आहे, वरती आला की मोल इनवर्स, केल्विन केजी पर मोल. केबी मोलर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट किंवा इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. हा एक क्वेश्चन विचारू शकतात एमसीक्यू, किंवा याला काय काय म्हणतात हे सुद्धा विचारू शकतात एमसीक्यू. डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला येतो, मोलॅरिटीला. मी असंही लिहू शकते का बघा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी. मोलॅरिटी लिहून टाका इथं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट कशामध्ये, केजी मध्ये, इज इक्वल टू केबी. नंबर ऑफ मोल्स कसा काढतो तुम्ही, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे कोण, आपला बी, बरोबर. सोल्यूटला बी म्हणायचं म्हणून सांगितलंय मी. सो गिवन वेट, गिवन वेटला लिहूया आपण डब्ल्यू बी अपॉन मॉलिक्युलर वेट, आणि ह्याचा डिनॉमिनेटर कोण आहे स्वतः, मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे काय, ए, मास ऑफ सॉल्व्हंट. सो डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू डब्ल्यू बी अपॉन एम बी इंटू एम ए. हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. हा फॉर्म्युला पण इम्पॉर्टंट आहे तितकाच. काय नाही केलं, मोलॅरिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे काय, गिवन वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. तेच केलंय. डिवाइडला कोण आहे, मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटला आपण ए ने डिनोट करतोय. सो मास आहे ते म्हणून मी डब्ल्यू घेते. मॉलिक्युलर वेट नाहीये, दॅट इज मास. मास म्हणजे दिलेलं वेट. सो डब्ल्यू ए. मॉलिक्युलर वेट असतं तर एम केलं असतं. मास ऑफ सॉल्व्हंट म्हणजे डब्ल्यू ए. मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट असतं तर एम ए. सो याच्यामधून काय काय विचारू शकतात, बाबा सोल्यूटचं वेट किती आहे किंवा सोल्यूटचं मास किती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, बरेचसेच क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. बघा तुम्हाला कधी कधी विचारतील त्यातला डब्ल्यू बी काय आहे फाइंड करा. डब्ल्यू बी म्हणजेच काय आहे, मास ऑफ सोल्यूट. युरिया किती टाकला, सेकंड स्टेप मध्ये जो तुम्ही युरिया टाकलाय तो किती टाकलाय हे विचारू शकतात. कसं काढणार, या फॉर्म्युलावरून. दुसरं काय विचारू शकतात, मॉलिक्युलर वेट ऑफ बी. मॉलिक्युलर वेट ऑफ बी, येस, हे काय आहे, मॉलिक्युलर वेट ऑफ बी. फक्त सांगतील की बाबा 0.2 ग्रॅम वरनं काहीतरी टाकलंय, ते काय टाकलंय, युरिया टाकलाय, ग्लुकोज टाकलाय, सुक्रोज टाकलाय, हे तुम्ही ओळखायचं. मॅम आम्ही कसं ओळखणार, तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली असणार ह्या फॉर्म्युल्यातली. डेल्टा टीबी दिला असणार, केबी दिला असणार, डब्ल्यू बी म्हणजे काय, किती टाकलं, मला इथं सांगितलेलं मास ऑफ सोल्यूट 0.2 ग्रॅम टाकलं, आणि हे विचारलं असणार. बी म्हणजे सोल्यूट आणि एम म्हणजे मॉलिक्युलर वेट. बाकी सगळं दिलं असणार, एम बी फक्त दिला नसणार. ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल याच्यावरती. फॉर्म्युले पाठ करून या, फक्त याच्या टर्म्स माहिती पाहिजे, कोण म्हणजे काय काय आहे. डब्ल्यू बी म्हणजे युरिया, ग्लुकोज, सुक्रोज किती टाकलाय, मॉलिक्युलर वेट म्हणजे त्यांचं पिरियॉडिक टेबल मधलं वेट. डब्ल्यू ए म्हणजे खाली जे सोल्युशन आहे तुमचं, सॉल्व्हंट आहे जो मेन, पाणी आहे, अल्कोहोल आहे की काय आहे. बीकर मध्ये इथं जे मेन काय आहे तुमचं, सॉल्व्हंट, ज्यालाच आपण ए म्हणतोय. पाण्यात युरिया टाकलेला, इथेनॉल मध्ये युरिया टाकलेला, कशात युरिया टाकलेला, तो ए आणि त्याचा मास. गॉट इट? ओके, चला स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट पॉइंट लगेच स्टार्ट करूया आणि मग काही न्यूमरिकल्स लिहून देते. ओके,
नेक्स्ट पॉइंट आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. जसं बॉइलिंग पॉइंट वाढतो तसं फ्रीजिंग पॉइंट कमी होतो. काय केल्यावर? तोच युरिया, ग्लुकोज किंवा तुम्ही काहीतरी इम्प्युअर म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर. ओके, सो नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यानंतर पहिलं आपण बघितलं की वेपर प्रेशर कमी होतं. सेकंड बघितलं बॉइलिंग पॉइंट वाढतो. थर्ड बघायला आपण फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन म्हणजेच काय होतोय? कमी होतोय. कसा होतोय बघा. मी परत एक ग्राफ काढते. नीट बघा, हा ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. वेपर प्रेशर या ऍक्सिस वर प्रेशर घेतले. इथं कुठे तर मी 1 ऍटमॉस्फिअर मार्क केला वरती. या ऍक्सिस वरती कोण आहे? टेम्परेचर. परत जर प्युअर फक्त पाणी असेल, प्युअर सॉल्व्हंट असेल तर वेपर प्रेशरचा ग्राफ काय आला पाहिजे? हा. कोणासाठी? प्युअर साठी. जर मी त्याच्यामध्ये ग्लुकोज, सुक्रोज, युरिया असं काहीतरी नॉन व्होलाटाईल ऍड केलं तर वेपर प्रेशर कमी होतं. त्यामुळे हा नॉन व्होलाटाईल साठीचा ग्राफ झाला. नॉन व्होलाटाईल साठीचा ग्राफ बघा. इथे बघा, बीकर ए होता फक्त आधी, पण आता काय झालं? बी टाकला तुम्ही. सो मी बी पण लिहिणार. बी मुळे काय झालं? ए चे जे सरफेसचे मॉलिक्युल्स होते ते कमी झाले. मग वेपर प्रेशर पण ए चं जे येणार होतं ते कमी झालं. आणि कमी होऊन झालं किती? ते पी ए. आधी किती होतं? पी नॉट ए. प्युअर होता तेव्हा पी नॉट ए. कमी होऊन किती झालं? पी ए झालं. मग वेपर प्रेशर कमी झालं तर त्याचा ग्राफ मी हा काढला. पण यात बी पण आहे आणि या बी चं खरं तर काही प्रेशर नसतं, पण जर काहीच मांडलं अतिशय कमी असणार. काही असेल असं म्हणूया. जसं की कोण आहे आपल्याकडे? कॅम्फर. सबमाइल होतो ना तो? सबलाईम होतो. कॅम्फर, कापूर, नॅफ्थलीन, डांबरगोळी सॉलिडच आहे, पण त्यांचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं की नाही? सो एक्सेप्शन्स तर आहेत. त्यामुळे एकदम निग्लिजिबल याचं सुद्धा काहीतरी प्रेशर असणार असं मी मानते. पी बी बघा, त्याचा जर ग्राफ काढायचा झाला तर खूप कमी काढायचा. हा त्याचा ग्राफ आहे. ग्रीनने दाखवते. कोणाचा ग्राफ आहे हा? तुमच्या सॉलिडचा. कुठे लिहू? इथंच लिहिते. खूप कमी मांडलाय म्हणून ग्राफ बघा किती काढलाय. अगदी लोअर वेपर प्रेशर आहे. इथून इथपर्यंतच काढलाय. प्युअर सॉल्व्हंट किंवा नॉन व्होलाटाईल सारखा मोठा ग्राफ नसतो त्याचा. गॉट इट? मग आपण बघतोय फ्रीजिंग पॉइंट. व्हॉट इज फ्रीजिंग पॉइंट? द टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टार्ट फ्रीजिंग इज कॉल्ड एज फ्रीजिंग पॉइंट. परत ही तुमची कशी बचपनवाली डेफिनेशन आहे. आता तुम्हाला फ्रीजिंग पॉइंट विचारलं तर काय म्हणायचं? द टेम्परेचर ॲट विच the vapor pressure of liquid becomes equal to vapor pressure of solid किंवा solute in it. जसं की तुम्ही पाण्यामध्ये काय टाकलेलं? ग्लुकोज, युरिया टाकलेलं. तर त्या पाण्याचं वेपर प्रेशर स्टार्टिंगला कुठे ना कुठेतरी दोन्ही पण बॉईल होत असतील. युरिया पण बॉईल होते तुमचा, पाणी पण बॉईल होते. कुठे ना कुठेतरी अगदी लोअर टेम्परेचरला काय असणार आहे? युरियाचं जे काही युरिया मानते, युरिया सॉलिडचं वेपर प्रेशर तुमच्या प्युअर पाण्याच्या वेपर प्रेशरला जिथे मीट होईल ते टेम्परेचर म्हणजे काय असणार आहे? तुमचा फ्रीजिंग पॉइंट. म्हणून मी लिहिला डेल्टा एफ. आणि प्युअर पाण्याबद्दल बोलतीये म्हणून मी लावला तो टेंगू, दॅट इज नॉट. लक्षात आलं का? असं टेम्परेचर की जिथे तुमच्या पाण्याचं म्हणजे ओरिजिनल जे काही तुम्ही सॉल्व्हंट घेतलंय त्याचं जे काही वेपर प्रेशर आहे ते कोणाला मॅच झालं? थोड्या प्रमाणात जो काही तुम्ही नॉन व्होलाटाईल युरिया, ग्लुकोज, सुक्रोज टाकलाय त्याच्यासोबत जेव्हा मॅच होईल, आणि त्याचा ग्राफ पण मी इथं तुम्हाला दाखवलाय, हा असा असतो. त्याला जिथं मॅच होतं ते टेम्परेचर म्हणजे फ्रीजिंग पॉइंट. पाणी असल्यामुळे नॉट दिलं. दुसरा ग्राफ कुठला आहे? नॉन व्होलाटाईल वाला. तो बघा कुठं मॅच झालाय? इथे कुठेतरी झालाय. कोणाला मॅच करायचं? या सॉलिडला, या लाईनला, ग्रीन कलरच्या. कुठे गेला हा? टी एफ फ्रीजिंग पॉइंट इम्प्युअर असल्यामुळे मी नॉट लिहिणार नाही. कोण जास्त आहे याच्यामध्ये?
नॉन व्होलाटाईलचा बघा फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय का तुमच्या प्युअरच्या फ्रीजिंग पॉइंट पेक्षा? येस मॅम, कमी झालाय. आणि म्हणून तर आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हटलं. सो डेल्टा TF दॅट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू कोणाचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे? मॅम प्युअरचा. ओके. कोणाचा कमी झाला? मॅम इम्प्युअरचा. दोघांमध्ये डिफरन्स काढा. तो डिफरन्स म्हणजे काय आहे? इट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. कितीने फ्रीजिंग पॉइंट खाली पडला? एवढ्याने. गॉट इट? सिमिलरली एक्सपेरिमेंटली प्रूफ आहे की तुमचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. म्हणूनच प्रोपोर्शनॅलिटी साइन काढली. आता कोण येणार? KF इंटू M. फ्रीजिंग पॉइंट आहे म्हणून फक्त KF लावला. हा KF कोण आहे? KF इज मोलर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट, किंवा दुसरं नाव काय याचं? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याची दोन्ही नावं नीट बघा. मोलर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याचं पण युनिट तेच येतं जे मगाशी काढलं. केल्विन, कॅपिटल K, kg पर मोल. केल्विन kg पर मोल. तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे? ओके. मग सारखंच करायचं आहे फक्त डेल्टा TF अपॉन मोलॅरिटी. हे कोण आहे? परत मोलॅरिटी. आता मला सांगायची काही गरज नाही. फक्त इम्पॉर्टंट दोन कन्सेप्ट इथं वाढतात. ते म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. काय म्हटलं बघा? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हटलंय. रिलेटिव्ह लोअरिंग नाही म्हटलं. मग लोअरिंग म्हणजे काय? कमी झालेलं. कोणाचं कमी झालेलं? तर मॅम प्युअरचं जास्त होतं आणि इम्प्युअरचं कमी झालं. व्होलाटाईल सॉल्व्हंट ग्लुकोज टाकल्यानंतर कमी झालं ना प्रेशर. सो दिस इज इम्प्युअर, दिस इज प्युअर. सो P0 A मायनस P. आणि हेच कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सो हे एक लाईन लक्षात ठेवा. इझी आहे. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर नाहीये, फक्त लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. म्हणून मी डिवाइड बाय P0 A केलं नाही. ओके. मोल फ्रॅक्शन तर तुम्हाला माहिती आहे. याचा पार्ट 1 बघा. मोल फ्रॅक्शन कसं काढायचं त्यामध्ये शिकवलंय आणि बेसिक आहे ते खूप. आता लक्षात आलं का डिप्रेशन झालं फ्रीजिंग पॉइंट मध्ये? ग्राफच्या मदतीनं पण हेल्प करून सांगितलं. आता काही क्वेश्चन लिहिते बोर्डवरती, ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. स्क्रीनशॉट करा या बोर्डचा. बघा न्यूमरिकल जसं तुम्ही बॉइलिंग पॉइंट साठी कंटिन्यू सोडवायचं तसंच फ्रीजिंग पॉइंट साठी करायचंय. कारण फॉर्म्युले दोघांचे ऑलमोस्ट एकमेकांना रिलेट करूनच आहे. ठीक आहे? मग बॉइलिंग पॉइंट जे मी दाखवते, फ्रीजिंग पॉइंटचे तुम्ही डायरेक्ट टेस्ट मध्ये सॉल्व्ह करा. ते तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करा. काय दिलंय? तर 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ वॉटर. म्हणजे तुम्ही पाणी घेतलंय. व्हॉट इज वॉटर? वॉटर झालं तुमचं सॉल्व्हंट. आणि सॉल्व्हंट कशाने डिनोट करताय तुम्ही? A नी. त्याच्यामध्ये कोण टाकलं तुम्ही? ग्लुकोज टाकलं. मग ग्लुकोज काय झालं? ग्लुकोज म्हणजे C6H12O6. ग्लुकोज काय झालं? सोल्यूट. आणि सोल्यूट कशाने काउंट म्हणजे कशाने डिनोट करताय? B ने. दिलं काय तुम्हाला? मॅम समथिंग ग्रॅम मध्ये दिलंय. ग्रॅम मध्ये दिलंय म्हणजे इट इज नथिंग बट वेट. वेट ऑफ A. पाण्याचं वेट किती आहे? 1 kg. वेट ऑफ B. ग्लुकोजचं वेट किती आहे? 18 ग्रॅम. काय फाइंड करायला सांगितलंय? फाइंड बॉइलिंग पॉइंट. TB फाइंड करायचा आहे सोल्युशनचा. सो TB म्हणजे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आणि T0B म्हणजे काय? प्युअर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट. बरोबर ना? आधी लिक्विड कोण आहे तुमचा? पाणी. या पाण्याचा जो काय बॉइलिंग पॉइंट असेल तो प्युअर बॉइलिंग पॉइंट. ग्लुकोज टाकल्यानंतर जो सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आहे तो तुम्हाला विचारलाय. कसा काढणार? तर बघा तुम्हाला माहिती आहे डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅरिटी. बरोबर आहे का? आणि त्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय माहितीये तुम्हाला? डेल्टा TB इज इक्वल टू
कोणाचं एलिव्हेशन होतं बॉइलिंग पॉइंट मध्ये, म्हणजे ग्लुकोज टाकल्यानंतर जो बॉइलिंग पॉइंट आहे तो जास्त आहे प्युअर पेक्षा. ओके, मग मला काढायचंय काय टीबी, पण टीबी साठी मला डेल्टा टीबी लागणार, म्हणून मी हा फॉर्म्युला लिहिला डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. बघा केबी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते, किती येते 0.52. सो पुट करायचे 0.52. मोलॅरिटी काढू शकताय का, मी सेपरेट काढते बघा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट कोण आहे ग्लुकोज, डिवायडेड बाय मास म्हणजेच वेट, वेट ऑफ सॉल्वंट ते पण कशामध्ये घ्यायचं असतं केजी मध्ये. नंबर ऑफ मोल्स कसे काढणार तुम्ही, नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन वेट कुणाचं ग्लुकोजचं, ग्लुकोजचं गिवन वेट किती आहे 18 ग्रॅम, मॉलिक्युलर वेट किती असतं 180, लिहून दिलेलं सेपरेट मी. परत WA किती आहे 1 kg, केजी मध्येच घ्यायचं असतं ते, ठीक आहे 1 kg. सो नंबर ऑफ मोल्स किती झाले 0.1 झाले का, हे 18/180 किती झालं 1/10, दॅट इज 0.1. मग पुट करायचं 0.1, आन्सर आलं याचं मग 0.052, 0.052. आणि युनिट काय असणार आहे केल्विन, युनिट काय असेल याचं केल्विनच असेल. आता ही व्हॅल्यू पुट करा इकडे 0.052 केल्विन इज इक्वल टू टीबी मायनस टी नॉट बी. टी नॉट बी म्हणजे नॉट म्हणजे प्युअर, प्युअर कोण होतं आपल्याकडे आधी पाणी, त्या पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती असतो 273, तो दिला जरी नसेल तरी तुम्हाला माहिती पाहिजे. सो टीबी मायनस 273 केल्विन. सो टीबी ची व्हॅल्यू काय येईल 273 इकडे आणा 273.052 केल्विन. सो पाण्याचा प्युअर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट होता 273, पण ग्लुकोज ऍड केल्यानंतर बॉइलिंग पॉइंट वाढला आणि कितीने वाढलाय तो 0.052 ने, तो 273.052 केल्विन इतकं त्या सोल्युशनचं बॉइलिंग पॉइंट झाला. काढू शकाल हे, एकदा स्क्रीनशॉट करा, लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. ठीक आहे, तो हा जो क्वेश्चन आता मी रफ केला तो तुम्हाला फ्रीजिंग पॉइंटच्या टर्म्स मध्ये जरी विचारला तरी काढता येईल. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सोल्युशन 3.3 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट, सोल्यूट आहे म्हणून बी आणि ग्रॅम मध्ये दिले, याचा अर्थ वेट दिले किती येते 3.3 ग्रॅम, इज डिझॉल्व्ड इन 125 ऑफ बेन्झीन. बेन्झीनचं काय घेते, बेन्झीन हा काय असणार आहे तुमचा, बेन्झीनचा असणार सॉल्वंट. सो सॉल्वंट असल्यामुळे मी घेतलं ए, किती दिले ते 125 ग्रॅम. याच्यात वरून टाकलंय कोणतरी टाकलंय नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकलाय कुठला तरी, या सोल्यूटला मी काय म्हटलं बी. कळालं, बी हा सोल्यूट आहे, बी बेन्झीन नाहीये, बी सोल्यूट आहे म्हणून बी. ए काय असतं सॉल्वंट, दॅट इज बेन्झीन. ओके ना. बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर इज 80 डिग्री सेल्सिअस, सॉरी प्युअर बेन्झीन. सो बॉइलिंग म्हणजे टीबी, प्युअर बेन्झीनचा दिलाय म्हणून नॉट लावलं, 80 डिग्री सेल्सिअस आहे, त्याला 273 मध्ये ऍड करायचं. काय होईल आन्सर 851 353 केल्विन. ठीक आहे, 80 डिग्री सेल्सिअस प्लस 273 केलं. केवी दिलेला असणार बघा, केवी कधी काढायला लावणार नाही तुम्हाला, केवी इज इक्वल टू 3.28 किंवा कधी कधी काढायला लावतील, पण बाकी सगळा डेटा दिला असतो. केल्विन केजी पर मोल इनवर्स. फाइंड मोलर मास, म्हणजे तुम्हाला सांगितलंय एम काढायला, कोणाचा मोलर मास ऑफ सोल्यूट. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. बघा तुम्हाला माहित आहे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅरिटी, दॅट इज केबी इंटू मोलॅरिटी म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी. परत लिहून दाखवायले, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सॉल्वंट कशामध्ये केजी मध्ये. आता फक्त हे डिनोट कशाने करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. बघा इकडे सेपरेट करते, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे कोण बी. कसा काढत असतो गिवन मास अपॉन मॉलिक्युलर वेट. गिवन मास म्हणजे काय डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे गिवन,
कोणाचं बीचं अपॉन मॉलिक्युलर वेट कोणाचं बीचं. सो मी एनबीच्या ठिकाणी काय लिहितेय बघा, एनबीच्या ठिकाणी लिहिलं मी WB अपॉन MB, WB अपॉन MB असंही लिहिलं तरी चालतंय. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, मास ऑफ सॉल्व्हंट, मास ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंट म्हणजे कोण A. सो A चं मास, मोलर मास नाही म्हटलं, मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट म्हटलं तर ते पिरियोडिक टेबल मध्ये जातं. फक्त मास म्हटलंय म्हणून डिनोट कशाने केलं, W ने. सॉल्व्हंट आहे म्हणून डिनोट केलं A नी ब्रॅकेट मध्ये इन kg. बघा काय काय दिलंय, KB दिलाय का, दिलाय. WB दिलाय का, दिलाय. MB काढायला सांगितलंय, MB काढायचंय. WA दिलाय का, दिलाय. आणि कोण लागणार आहे मला, डेल्टा TB, डेल्टा TB दिलाय का, नाही दिलेला, बट तुम्ही काढू शकताय. कसं मॅम, डेल्टा TB इज इक्वल टू, कन्फ्युजन झालं तर दोन्हीकडे TB लिहून टाकायचं आणि म्हणायचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. सोल्यूट टाकल्यानंतर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, याचा अर्थ इन प्युअरचं जास्त, प्युअरचं कमी. ठीक आहे, मग याच्यावरून बघा दिलाय का TB दिलाय का, इम्प्युअरचं गिवन व्हॅल्यूज बघा. प्युअर बेन्झिनचा 80.6 आणि सोल्युशनचं BP ऑफ सोल्युशन एक व्हॅल्यू ऍड करा. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज 80.66 डिग्री सेल्सिअस. ओके, सो सोल्युशन म्हणजेच कोणाचा, TBचा. किती आहे तो, 80.66. मग आधी 80.66 ला 273 मध्ये ऍड करा. 273 प्लस 80.66 काय आन्सर होईल, 66.353, 353.66. सो 353.66 मायनस प्युअर बेन्झिनचं किती आहे, प्युअर 80 म्हणजे 353 मायनस 0.66 केल्विन. सो डेल्टा TB ची पण व्हॅल्यू आता भेटली तुम्हाला, काढू शकाल. सगळं तर दिलंय, हे पण दिलंय, हे पण दिलंय, फक्त MB काढायचंय. येस, सो या टाइपचा एक क्वेश्चन येऊ शकतो. मग हे मॉलिक्युलर वेट तुम्हाला काढायला सांगू शकतात. मॉलिक्युलर वेट पिरियोडिक टेबल मधून निघतं, बट इथं मी म्हटलं की अननोन कोणतरी बी टाकलाय. तो ग्लुकोज दिला असता तर तुम्ही काउंट करून सांगितलं असतं, युरिया म्हटलं असतं तर MB काउंट करून सांगितलं असतं, पण अननोन सोल्यूट म्हटल्यामुळे तुम्हाला एवढं सगळं करून मला मग मास सांगायचं. मास जर त्याचं बाबा 180 आलं, MB 180 आला तर तुम्हाला समजेल की ग्लुकोज टाकलाय. बट 60 आलं असतं तर म्हटलं असतं की युरिया टाकलाय. असं कॅल्क्युलेशन करायचं असतं. सेम वे मधून क्वेश्चन येणार फ्रीजिंग पॉइंट साठी. फ्रीजिंग पॉइंटला पण मोलॅरिटी आहे, परत हेच पुढे कंटिन्यू होणार आहे ते. गॉट इट, स्क्रीनशॉट करून घ्या. चला मग स्टार्ट करूया आता ऑस्मॅटिक प्रेशर. प्रॉपर्टी नंबर 4, ऑस्मॅटिक प्रेशर. डिनोट कशाने करतो तर पायनी. आता ऑस्मॅटिक प्रेशर म्हणजे काय, ऑस्मोसिस म्हणजे काय आणि डिफ्युजन म्हणजे काय, याच्यातच आपलं सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं. मग आजच्या लेक्चरमध्ये हे पहिला कन्फ्युजन दूर करा. पहिलं शिकवते डिफ्युजन म्हणजे काय. फास्ट घेतीये सो नीट लक्ष द्या, उगाच 2x ला पळवू नका इकडे. सो डिफ्युजन म्हणजे काय बघा, कन्सिडर करा माझ्याकडे दोन सोल्युशन आहेत. हे सोल्युशन 1 आहे, हे काय आहे सोल्युशन 1, हे काय आहे सोल्युशन 2. या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे C1, सोल्युशन 2 चं कॉन्सन्ट्रेशन आहे C2. आणि मी तुम्हाला म्हटलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ C1 इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2. जेव्हा आपण असं म्हणतो की एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, याचा अर्थ ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथं काय जास्त असणार, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार, सोल्यूटचं. सो सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जनरली केमिस्ट्रीमध्ये सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशन सोबत रिलेट केलं जातं. जसं की जर मी म्हटलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन 1 इज मोर, याचा अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ
सोल्युशन 1 इज मोर. म्हणजे सोल्यूट जास्त कुठे असणार इथे, कमी कुठे असणार इथे. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त इकडे, कमी इकडे. गॉट इट. आता बघा हे जे दोन सोल्युशन आहे यांच्या मध्ये एक वॉल लावली आहे, पण ही वॉल आपली साधी वॉल आहे. साधी वॉल असल्यामुळे काय सोल्यूट पण इकडून तिकडे जाऊ शकतो, सॉल्व्हंट पण इकडून तिकडे जाऊ शकतो. ही एक सिंपल वॉल आहे, एक सिंपल मेम्ब्रेन आहे. आता जर इथं सोल्यूट जास्त आहे, जर इथं सोल्यूट जास्त आहे आणि जर इथे सोल्यूट कमी आहे, तर मूवमेंट कुठून कुठे होणार, सोल्यूट जास्त पासून कमीकडे जाणार. बरोबर आहे का. मग मी असा एरो दाखवते. सोल्यूट कुठून कुठे गेला, फ्रॉम सोल्युशन 1 टू सोल्युशन 2. बट ही सिंपल मेम्ब्रेन असल्यामुळे सोल्यूट पण तिकडे जाऊ शकतो, सिमिलर वे मध्ये सॉल्व्हंट पण इकडे येऊ शकतो. कारण जर सोल्यूट इथं कमी आहे तर याचाच अर्थ सॉल्व्हंट इकडे जास्त. सोल्यूट कमी आहे म्हणजे सॉल्व्हंट जास्त आहे, सॉल्व्हंट जास्त आहे म्हणजे सोल्यूट जास्त आहे म्हणजे सॉल्व्हंट कमी आहे. बरोबर आहे ना, एकमेकाला इन्व्हर्स असणार. इथं तुम्ही टाकलेली साखर जास्त आहे, का जास्त आहे म्हणालाय, त्याचा अर्थ कंपॅरेटिव्ह त्याच्यामध्ये पाणी कमी आहे. मग सॉल्व्हंट कुठे जास्त आहे, सोल्युशन 2 मध्ये जास्त आहे. सो सोल्युशन 2 मधून पाठीमागच्या डायरेक्शनला कोण यायलं, सॉल्व्हंट यायलं. हे झाले तुमचं डिफ्युजन. मॅम समजलंच नाही डिफ्युजन म्हणजे नेमकं काय झालंय. सो डिफ्युजन इज मूवमेंट किंवा नेट मूवमेंट ऑफ एनी सबस्टन्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. डिफ्युजन काय नाहीये, एक सिंपल कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये नेट मूवमेंट होत असते. नेट म्हणजे काय, मॅक्सिमम, ॲव्हरेज असं समजलं तरी चालेल. मॉलिक्युल्स इकडून तिकडून सगळीकडे चालले, सोल्यूटचे इकडून तिकडून सगळीकडे चालले, सॉल्व्हंट पण असं पूर्ण चाललंय. बट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट कुठे चाललंय, या डायरेक्शन मध्ये. सो त्याला म्हणायचं नेट. सो नेट मूवमेंट ऑफ एनी सबस्टन्स, पर्टिक्युलर कुठला, मॅम सोल्यूट की सॉल्व्हंट असं काही नाही, कुठलाही सबस्टन्स जर त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात असेल, जर त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात असेल, तर अशा नेट मूवमेंटला म्हणायचं असतं डिफ्युजन. सो इथं सोल्यूट पण डिफ्यूज झालाय आणि सॉल्व्हंट पण डिफ्यूज झालाय. नेट मूवमेंट ऑफ एनी सबस्टन्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन, त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन मधून, फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड डिफ्युजन. हा वर्ड मेन आहे, इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन, इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. सोल्यूट बद्दल बोलायला लागला तर नेट मूवमेंट ऑफ सोल्यूट फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. जर सॉल्व्हंट बोलायला लागला तर मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. गॉट इट. सो इथं सोल्यूट डिफ्यूज झालाय की सॉल्व्हंट, तर दोन्ही पण डिफ्यूज झाले. आता बघा ऑस्मोसिस काय असतं. परत सेम दोन सोल्युशन्स घ्यायचे, बट ह्या सोल्युशनच्या मध्ये आता मी जी मेम्ब्रेन लावली आहे ती सिंपल मेम्ब्रेन नसून ती काय आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल. इथं साधी आपली घरगुती मेम्ब्रेन लावलेली, आता थोडा खर्च करायचा आहे, ऑस्मोसिस करायचा म्हणजे थोडा खर्च करायचा आहे. एक एसपीएम आणलं, याला शॉर्ट मध्ये एसपीएम म्हणतात, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये अगदी छोटे छोटे होल्स असतात. इथे बघा मी किती मोठे मोठे होल्स काढलेत. का, कारण सोल्यूट पण पास होतो, सॉल्व्हंट पण पास होतो. इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून फक्त कोण पास होणार, सॉल्व्हंट. सोल्यूट होणार का, नाही. साखरेचे खडे पास होतील का, सोल्यूट नाही. काय पास होईल, पाणी पास होऊ शकतं. सो सॉल्व्हंटची मूवमेंट फक्त करून देतो. सिमिलरली आता याला म्हणूया सोल्युशन 1, याला म्हणा सोल्युशन 2. याचं कॉन्सन्ट्रेशन असू दे 1, याचं कॉन्सन्ट्रेशन असू दे 2. परत मी म्हटलं की कॉन्सन्ट्रेशन C1
जास्त आहे कोणापेक्षा, कॉन्सन्ट्रेशन C2 पेक्षा. याचा अर्थ इथं सोल्यूट जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलतीये म्हणजे सोल्यूट बद्दल बोलतीये. C1 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजेच काय, इथं सोल्यूट जास्त आहे. ओके, सो मी इथं लिहिते आधी, इथं काय झालंय, सोल्यूट जास्त आहे म्हणजेच काय, सॉल्व्हंट कमी आहे. त्याचबरोबर मी काय म्हणू शकते, इथं काय झालंय, इथं सोल्यूट कमी आहे पण सॉल्व्हंट जास्त आहे, म्हणू शकताय का. ओके, आता ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन तुमच्या सोल्यूट पार्टिकलला इकडून तिकडून जाऊन देणार आहे का, नाही जाऊन देणार. इथं सोल्यूट जास्त होता, सोल्यूट तिकडे जाणार का, नाही, कारण इथं काय केलंय, श्रीमंताची मेम्ब्रेन एसपीएम बसली आहे, एसपीएम सॉल्व्हंट सोल्यूटला जाऊच देत नाही. मग बघा सॉल्व्हंट कुठे, सॉल्व्हंट जास्त कुठे, इथे. काय होईल, सॉल्व्हंट या डायरेक्शनने मूव्ह होईल, कारण सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन इथं जास्त होतं, सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन इथं कमी होतं, इथं जास्त होतं तिथं कमी होतं. सो सॉल्व्हंट त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन पासून सॉल्व्हंट त्याच्या लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे आला व्हाया एसपीएम. या प्रोसेसलाच मी ऑस्मोसिस म्हटलं. क्लिअर. आता काहीच डिफरन्स नव्हता, फक्त इथं आपली गरिबाची मेम्ब्रेन होती, दोन्ही सोल्यूट सॉल्व्हंट जात होते, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअरच जात होते म्हणून डिफ्युजन. फक्त इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन आली त्यामुळे डेफिनेशन मध्ये सोल्यूट वापरत नाही. नेट मूवमेंट ऑफ solvent from its higher concentration to its lower concentration is called as. पण जर सॉल्व्हंट न वापरता मला डेफिनेशन मध्ये सोल्युशन वापरायचंय, म्हणजेच काय, नेट मूवमेंट ऑफ सोल्युशन म्हटलं. सॉल्व्हंट म्हटलं असता तर क्लिअर आहे, सॉल्व्हंट फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स हायर लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हटलं असता. सॉल्व्हंट असतं इथे तर काय म्हटलं असता, नेट मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. पण मी वापरलंय काय, सोल्युशन. सो नेट मूवमेंट ऑफ सोल्युशन फ्रॉम, कुठून होणार मूवमेंट आता, किंवा नेट मूवमेंट ऑफ एनी सबस्टन्स म्हणा, कोणाची मूवमेंट व्हायला, सॉल्व्हंटचीच मूवमेंट व्हायला. सो सॉल्व्हंटच लिहिते, नेट मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन is called osmosis. बघा डेफिनेशन काय लिहिली, नेट मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम, कुठून, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. कळालं. जर सोल्युशनच्या लँग्वेज मध्ये सांगायचं असेल तर हे लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे आणि हे हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे. सो लोअर टू हायर सोल्युशन बद्दल बोलतात, सोल्युशन आलं म्हणून मी लोअर टू हायर म्हटलं. ठीक आहे. दुसऱ्या वे मध्ये काय सांगू शकले असते, नेट मूवमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन इथं जास्त आहे म्हणून तो इकडे मूव्ह झाला, पण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन तर कमीच आहे ना. सो फ्रॉम सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन झालं. क्लिअर झालं का. हा पार्ट थोडा फास्ट मध्ये कव्हर केला. म्हणून असं वाटतं की बाबा डिफ्युजन मध्ये हायर टू लोअर आहे आणि ऑस्मोसिस मध्ये लोअर टू हायर आहे, म्हणजे एकमेकाच्या ह्या रिव्हर्स प्रोसेस असतील. आज कळालं का त्या रिव्हर्स आहेत का, नाही. इथं पण काय होतंय, सॉल्व्हंट त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन पासून त्याच्या लोअर कॉन्सन्ट्रेशन कडेच गेलाय, बट डेफिनेशन लिहिताना आपण सोल्युशनला बघून लिहितो. मग सोल्युशन सॉल्व्हंट जास्त आहे म्हणजे तिथं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार म्हणून लोअर टू हायर लिहिलं. गॉट इट. चला स्क्रीनशॉट करा. ऑस्मॅटिक प्रेशरचा पॉइंट चाललाय. ठीक आहे. इथं काहीतरी आपण काय घेऊ, प्युअर सॉल्व्हंट, किंवा इथं घेऊया आपण सोल्युशन. काहीतरी सोल्युशन आहे, पाण्यात युरिया ग्लुकोज वगैरे काहीतरी टाकलंय, आणि इथं तुमचं आहे प्युअर सॉल्व्हंट किंवा प्युअर वॉटर.
प्युअर सॉल्व्हंट किंवा प्युअर वॉटर. मला सांगा सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त का प्युअर सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त? याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, कारण हे कोण आहे? ग्लुकोज प्लस वॉटर आहे. याचा अर्थ याच्यामध्ये सोल्यूट आला म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, जे काही असेल C1 ते जास्त असणार कोणापेक्षा? फक्त जे प्युअर वॉटर आहे याच्यात सोल्यूटच नाही आणि सोल्यूट वरती कॉन्सन्ट्रेशन डिपेंड असतं. सो C2 जो काही आहे माझा तो कमी आहे C1 पेक्षा. पटलं काय? हे इथं सोल्यूट आहे म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, हे कमी आहे याच्यात सोल्यूटच नाही म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन कमी. इथं परत तुमची SPM लावा, सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावा. आता काय होईल? कोणाच्यात सोल्यूट जास्त? त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, त्याच्यात सोल्यूट जास्त, ह्याच्यात सोल्यूट कमी. सॉल्व्हंटला बरोबर उलट करायचं, याचं सॉल्व्हंट कमी, याचं सॉल्व्हंट जास्त. आणि ऑस्मोसिस मध्ये जेव्हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन लागते तेव्हा मूवमेंट कोणाची होत असते? सॉल्व्हंटची. सॉल्व्हंट जास्त कुठे? इथे. जाणार कुठे मग? कमीकडे. बरोबर आहे का? यालाच ऑस्मोसिस म्हटलेलं. मग आता काय व्हायला लागलं? पाणी मूव्ह व्हायला लागलं वाया दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन इनटू दिस सोल्युशन. या प्रोसेसला म्हटलं आपण ऑस्मोसिस. आता ऑस्मोसिस होत असताना समजा मी इथून प्रेशर काउंट करायचं ठरवलं, इकडून फास्ट मध्ये पाणी यायला लागलं ना, मग याच्यावरती काहीतरी प्रेशर आहे या सोल्युशन वरती. ते किती आहे? वरून येणारं जे काही ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्यावरती आहे तेवढंच इकडे पण असणार. किती प्रेशर आहे? तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर इतकं याच्यावरती प्रेशर आहे. ऑस्मोसिस व्हायलंय होत राहिलंय, कंटिन्युअस प्रोसेस आहे. कधी तर थांबलं पाहिजे. सो हे ऑस्मोसिस मी थांबवायचं ठरवलं. कसं थांबवणार? जर मी इकडून काहीतरी फोर्स लावला तर, जर मी इकडून काहीतरी फोर्स लावला तर मी ऑस्मोसिसला थांबवू शकते का? येस. मग आधी जो काही प्रेशर आहे याच्यावरती ते आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, बट मला ते सोडून याच्यात आणखीन काहीतरी प्रेशर ऍड करायला पाहिजे. ते प्रेशर मी किती दिलं? पाय इतकं दिलं. सो पाय काय झालं? एक्स्ट्रा प्रेशर. सो द एक्स्ट्रा फोर्स किंवा एक्स्ट्रा प्रेशर, एक्स्ट्रा फोर्स किंवा प्रेशर, मोर प्रिसाइज प्रेशर आहे, required to stop osmosis किंवा to stop net flow of solvent. ऑस्मोसिस, हे ऑस्मोसिस थांबवण्यासाठी जो काही एक्स्ट्रा फोर्स दिलाय किंवा जो काही एक्स्ट्रा प्रेशर तुम्ही दिलं ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सोडून, त्याला काय म्हणायचं? ऑस्मोटिक प्रेशर. द एक्स्ट्रा फोर्स or pressure required to stop osmosis is called as osmotic pressure. Is called as osmotic pressure and it is denoted by pi. त्याला डिनोट कशाने करायचं असतं? पाय. कळालं का? हे ऑस्मोसिस व्हायला लागलंय, पण हे मला थांबवायचंय म्हणून मी याच्यावर काहीतरी प्रेशर लावणार. मग ऑलरेडी याच्यावर प्रेशर होतं की नव्हतं? होतं. जे आपल्यावरती आता काय ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे तेच या सिस्टीम वरती पण होतं. मग हे सोडून, हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सोडून मला एक्स्ट्रा किती प्रेशर द्यावं लागलं? त्या एक्स्ट्रा प्रेशरला काय म्हणायचं असतं? ऑस्मॅटिक प्रेशर पाय. मग वॅन्टॉफ आला आणि वॅन्टॉफनी यास ऑस्मॅटिक प्रेशरचा स्टडी केला आणि तो म्हणाला, त्यानं बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ सगळ्यासोबत या पायला काय केलं? रिलेट केलं. आणि त्याच्या असं लक्षात आलं की ऑस्मॅटिक प्रेशर पी, ऑस्मॅटिक प्रेशर पाय आणि आपलं जे गॅसचं प्रेशर असतं पी, ते ऑलमोस्ट एकमेकांना रिलेटेबल आहेत. एकमेकांना रिलेट करू शकतो आपण. ऑस्मॅटिक प्रेशर कोणाचं आहे? सोल्युशनचं आहे. ऑस्मॅटिक प्रेशर कोणाचं आहे? सोल्युशनचं आहे. आपल्याला जे प्रेशर माहिती आहे ते कोणाचं असतं? गॅसचं. मग बघा गॅस लॉ काय सांगतो? PV = nRT. ते सेम इक्वेशन याला व्हॅलिड होतं, फक्त काय झालं आता ते πV = nRT. πV = nRT. यातून मला काय लक्षात येतं? पाय = n/v. हा v खाली आणला इंटू r इंटू t. n/v काय आहे? n/v काय आहे? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे मोलॅरिटी आहे. नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे मोलॅरिटी आहे, की ज्याला काही टेक्स्टबुक मध्ये कॅपिटल M दॅट इज मोलॅरिटी इंटू RT असं म्हणतात, किंवा काही टेक्स्टबुक मध्ये मोलॅरिटी इज नथिंग बट
कॉन्सन्ट्रेशन, सो कॉन्सन्ट्रेशन इंटू RT, दोन्ही फॉर्म्युले सेमच मिनिंग आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी. सो पाय इज इक्वल टू MRT किंवा पाय इज इक्वल टू CRT हे इक्वेशन व्हॅलिड ठरतं. ठीक आहे. ओके. सो बघा याच्यातूनच मी सांगू शकते की पाय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. याच्यावर MCQ येऊ शकतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. गॉट इट. याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला. टेम्परेचर दिलंय R, आता यात R ची व्हॅल्यू काय आहे, जी इथं R ची व्हॅल्यू होती तीच इथं वापरायची. जसं की इथं तुम्ही 8.314 जूल केल्विन इनव्हर्स मोल इनव्हर्स ही व्हॅल्यू वापरत होता. सिमिलरली इथं तीच व्हॅल्यू वापरायची आहे, बट युनिट प्रॉपरली चेक करायचे. जसं इथं जो पाय असणार आहे हे प्रेशर तुम्हाला बार मध्ये दिलं असेल, मोस्ट ऑफ द टाइम कशात दिलं असेल, बार मध्ये. तर बार मध्ये किंवा लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये, त्यामुळे प्रॉपर बघून घ्यायचं. R ची त्याच टर्म मध्ये व्हॅल्यू पुट करायची. जसं R ची व्हॅल्यू असते 0.0821 लिटर ऍटमॉस्फिअर केल्विन इनव्हर्स मोल इनव्हर्स, केल्विन इनव्हर्स मोल इनव्हर्स. जर पायची व्हॅल्यू लिटर मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये दिली असेल, पायची व्हॅल्यू ऍटमॉस्फिअर मध्ये दिली असेल, तर R ची व्हॅल्यू कुठली पुट करायची तुम्ही, ज्याच्यात ऍटमॉस्फिअर येतं ती, दॅट इज 0.0821. क्लिअर झालं ऑस्मॅटिक प्रेशर काय आहे ते. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या. रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय, आता मी डायग्राम रफ केली, पण तरी पण एक स्मॉल डायग्राम काढून एक्सप्लेन करते. MHT CET साठी नाही, फक्त नॉलेज साठी रीड करून ठेवा. ठीक आहे. मगाशी जे काही पॅरामीटर लिहिलते, कुठे सोल्युशन कुठे सॉल्व्हंट, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. इथून आपण काय लावलेलं, पाय इतकं ऑस्मॅटिक प्रेशर लावलं. हे कशासाठी लावलेलं तुम्ही, ही ऑस्मोसिस स्टॉप व्हावी. ऑस्मोसिस स्टॉप व्हावी म्हणजे काय, इथून जो फ्लो येत होता तुमच्या सॉल्व्हंट मॉलिक्युल्सचा तो थांबावा, तो थांबावा. बट जर एक्सेस ऑफ पाय तुम्ही वापरला, दॅट इज एक्सेस ऑफ प्रेशर दिलं, तर काय होईल, उलटी मुवमेंट चालू होईल. म्हणजे तुमचं जे ग्लुकोजचं सोल्युशन होतं तिथून सॉल्व्हंटकडे मुवमेंट चालू होईल जर तुम्ही एक्स्ट्रा ऑस्मॅटिक प्रेशर दिलं तर. या प्रोसेसला म्हणायचं असतं रिव्हर्स ऑस्मोसिस, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे RO. RO चे फिल्टर आले, त्याच्यामध्ये ही टेक्निक वापरली जाते. तर टेक्स्ट बुक मध्ये सॅलिनेशन म्हणून एक पॉइंट आहे, येलो कलरच्या चार्ट मध्ये रीड करून घ्या. सिंपल आहे, इतकं काय नाहीये. मला नेक्स्ट पॉइंटवर फोकस करायचा आहे. वॅन टू फाइंड वॅन्ट ऑफ फॅक्टर. वॅन्ट ऑफ फॅक्टरला डिनोट करतो आपण I. हा पॉइंट चॅप्टरच्या लास्टला यासाठी दिलाय की कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको. आता नीट लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अख्खा सोल्युशन चॅप्टर आला आणि वॅन्ट ऑफ फॅक्टर नाही आला तर काय उपयोग नाही. वॅन्ट ऑफ फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. काय इम्पॉर्टंट झाला मॅम हा, इतक्या तर इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्ही शिकवल्या आणि लास्टला येऊन हा पॉइंट इतका इम्पॉर्टंट का झाला. बघा बीकर मध्ये पाणी आहे, या पाण्यामध्ये तुम्ही काय टाकलं, ग्लुकोज, युरिया, सुक्रोज, बरोबर आहे. जेव्हापासून तुम्ही रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अशा सारख्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी स्टार्ट केल्या, कुठून स्टार्ट झालता की नॉन व्होलाटाईल सोल्यूट काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचंय. आता नॉन व्होलाटाईल सोल्यूट मध्ये मी तुम्हाला 3च एक्झाम्पल दिले, ग्लुकोज, युरिया आणि सुक्रोज. हे पुढे जाऊन डिसोसिएट होतात का, पाण्यामध्ये साखर टाकल्यानंतर की साखरेचे काय आयन्स बनतात, किंवा युरिया टाकल्यानंतर युरियाचे आयन्स बनतात, असं काही होतं का, नाही होत. दॅट इज दीज वर नॉन इलेक्ट्रोलाइट्स. जे पुढे जाऊन डिसोसिएट किंवा असोसिएट होत नाही त्यांना म्हणायचं असतं नॉन इलेक्ट्रोलाइट. काय बोलायला, मीठ बघा, मीठ जर तुम्ही पाण्यात टाकलं तर काय होतं मिठाचं, Na प्लस प्लस Cl मायनस होतं की नाही. सो NaCl टाकला जरी असेल पाण्यात, तरी पाण्यात जाऊन बघा तो काय झाला, Na प्लस आयन सेपरेट,
Cl मायनस आयन सेपरेट. आणखी MgCl2 कसा डिसोसिएट होणार हा? Mg प्लस 2Cl मायनस. बरोबर आहे. आयोनिक कंपाऊंड्स म्हणजेच इलेक्ट्रोलाइट जर तुम्ही पाण्यात टाकले तर आहे तसे न राहता ते डिसोसिएट होणार आहे. आणखीन एक्झाम्पल घ्या पाहिजे तर तुम्ही समजा C6H5 बेन्झोइक ऍसिड टाका. C6H5C डबल बॉन्ड OH स्ट्रक्चर काढते मग बघितल्यासारखं वाटते. हे बेन्झीन याच्यावरती कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे बेन्झोइक ऍसिड. समजा 2 मॉलिक्युल्स घेतले तुम्ही बेन्झोइक ऍसिडचे. 2 मॉलिक्युल्सच्या मध्ये तयार होतं हायड्रोजन बॉन्डिंग. दाखवायची गरज आहे का? बेन्झीनची रिंगला आपण पीएच सुद्धा लिहू शकतो. C डबल बॉन्ड OH. बघा तेच मॉलिक्युल स्ट्रक्चर आहे फक्त बेन्झीनला पीएच केलं. दुसरा मॉलिक्युल या साइडून दाखवतो. C डबल बॉन्ड OH. ऑक्सिजन वरती चार्ज निगेटिव्ह. तो दुसऱ्या मॉलिक्युलच्या पॉझिटिव्हली हायड्रोजन सोबत एक बॉन्डिंग करतो. सिमिलरली याचा ऑक्सिजन त्याच्या हायड्रोजन सोबत बॉन्डिंग करतो. काय झालं? हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे 2 मॉलिक्युल्स असे फ्यूज झाले का? हे 2 मॉलिक्युल्स सेपरेट नाही आहेत आता पाण्यात टाकल्यावर. काय झाले? एकमेकांसोबत फ्यूज झाले ते. म्हणजे काही आपल्याकडे असे सबस्टन्स आहेत की पाण्यात जाऊन संख्या वाढवतात, डिसोसिएट होतात. बट काही असे सबस्टन्सेस आहेत की जे पाण्यात टाकल्यानंतर असोसिएट होतात. 2 होते, सॉल्व्हंट मध्ये गेले, एकच बनला. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? की जी प्रॉपर्टी तुमच्या नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंड आहे. बरोबर आहे का? मग तुमच्या बीकर मध्ये तुम्ही पाणी घ्या किंवा कुठलाही सॉल्व्हंट घ्या आणि तुम्ही मीठ टाकलं, खाली जाऊन काय होईल? Na+Cl-. किती पार्टिकल्स झाले? 2 पार्टिकल्स झाले. तुम्ही किती पार्टिकल टाकलाय? NaCl चा एकच पार्टिकल टाकलाय. बघा, जर मी सांगितलं मगासपासून जे काही मी शिकवलेलं की जा आणि काय काढा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढा. पाण्याचा प्युअर वेपर प्रेशर P0 ऑफ वॉटर. इम्प्युअरचा काय करणार मी? NaCl टाकला म्हणून इम्प्युअर झाला. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढलं तुम्ही पूर्ण फॉर्म्युला वापरून की P0 ऑफ वॉटर, P ऑफ वॉटर अपॉन P0 ऑफ वॉटर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ NaCl. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, B म्हणजे सोल्यूट म्हणजे NaCl. पूर्ण तुम्ही काहीतरी एक व्हॅल्यू काढा. ती मी व्हॅल्यू काय म्हणते? फॉर एक्झाम्पल तुमची व्हॅल्यू आली 10. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आलं 10. एखादा स्टुडंट आला आणि म्हटलं की मला एक्सपेरिमेंटली बघायचंय की किती व्हॅल्यू येते. ही काय झाली? ही तुमची थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. फॉर्म्युला वरून काढली, सो या व्हॅल्यूला म्हटलं थेरॉटिकल व्हॅल्यू. पण एखादा मुलगा म्हटला नाही मला एक्सपेरिमेंट करायचे आणि एक्सपेरिमेंट वरून जी व्हॅल्यू आली, इथंच लिहू, एक्सपेरिमेंटल जी व्हॅल्यू आली ती आता वाढेल. का वाढली? कारण ज्याला थेरॉटिकल काढलं त्यांनी NaCl ला बघितलं, तो म्हटला की NaCl म्हणजे एक पार्टिकल आहे, एक पार्टिकल साठी इथपर्यंत आला तो. बट ज्याने एक्सपेरिमेंट केली त्याला लक्षात आलं की पाण्यात गेल्यानंतर Na+ आणि Cl- म्हणजे पार्टिकल किती झाले? 2. मग त्याला 2 साठी काढलं, त्यामुळे व्हॅल्यू काय झाली? दुप्पट झाली आणि ती 20 आली. सो हा एक्सपेरिमेंटल आणि थेरॉटिकल मध्ये चेंज यायला लागला. हा चेंज कोणाला कळाला? वॅन टॉफला कळाला, म्हणून नाव दिलं वॅन टॉफ फॅक्टर. मग हा वॅन टॉफ फॅक्टर काढायचा, कितीनं चेंज येतोय हा वॅन टॉफ फॅक्टर काढायचा आणि तो तुमच्या फॉर्म्युलामध्ये मल्टिप्लाय करायचा असतो. कसा? लगेच बघूया. फर्स्ट समजा मी काय घेतलं? NaCl साठी काय होईल? NaCl पाण्यामध्ये जाऊन डिसोसिएट होणार, Na+Cl-. बरोबर आहे का? येस. वॅन टॉफ फॅक्टर I कसं काढायचं? हाऊ टू फाइंड I, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, NaCl स्टार्टिंगला जेव्हा टाइम 0 आहे तेव्हा NaCl 1 आहे, हा 0, हा 0. आणि जेव्हा तुम्ही पाण्यात टाकून ऍक्वियस करा, पाण्यात टाकून हीच कुठं आलं? इक्विलिब्रियमला आली रिॲक्शन. इक्विलिब्रियमला आल्यानंतर
ह्या एक मधून काहीतरी अमाऊंट NaCl चा तिकडे डिसोसिएट झालेला असतो. सो इक्विलिब्रियमला जी अमाऊंट डिसोसिएट झाली त्याला काय म्हणायचं? अल्फा. किती डिसोसिएट झालाय? 2 डिसोसिएट झाले, 3 डिसोसिएट झालेत, माहिती नाही मला. अल्फा. आणि जेवढे इकडून तुटले तेवढेच इकडे बनत असतात. बरोबर आहे का? येस. मग आय काढण्यासाठी काय करायचं? नंबर ऑफ मोल्स, मॉलिक्युल्स, पार्टिकल्स काय असेल ते, नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर असोसिएशन, असोसिएशन झालं तर असोसिएशन, डिसोसिएशन झालं असेल तर डिसोसिएशन, डिवाइडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल्स बिफोर असोसिएशन किंवा डिसोसिएशन. फॉर्म्युला कळाला का? आय कसं काढायचं? डिसोसिएशन झाल्यानंतर किती टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत? किती आहेत? 1 मायनस अल्फा प्लस अल्फा प्लस अल्फा, 1 मायनस अल्फा प्लस अल्फा प्लस अल्फा. हे कधी? इक्विलिब्रियमला, म्हणजेच डिसोसिएशन झाल्यानंतर. डिवायडेड बाय डिसोसिएशन व्हायच्या आधी किती होते? डिसोसिएशन व्हायच्या आधी किती होते? 1. सो आय इज इक्वल टू काय होणार? मायनस अल्फाला प्लस अल्फा गेला, सो 1 प्लस अल्फा. सो पॉइंट ऑफ फॅक्टर किती आला? 1 प्लस अल्फा इतका आला. व्हॉट इज अल्फा? अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. मी खूप डिटेल मध्ये शिकवत नाहीये, किंवा मी नवीन सिलेबस मध्ये जेव्हा शिकवेन हा पॉइंट तेव्हा ते लेक्चर नक्की अटेंड करा. गॉट इट? सो तुम्हाला आय आणि अल्फा मध्ये रिलेशन विचारलं तर तुम्ही ते रट्टा मारण्यापेक्षा टेक्स्टबुक मधलं हे असं रिॲक्शन वरून काढू शकता. सिमिलरली बघा, जर मी तुम्हाला म्हटलं डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा किती आहे? 1 आहे. कम्प्लीट डिसोसिएशन झाले. एखादा इलेक्ट्रोलाइट पाण्यात टाकल्यावर कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही कधी. बट जरी मानलं कम्प्लीट डिसोसिएशन आहे म्हणजे 1 आहे, 100% किंवा 1 म्हणायचं. जर 1 असतं तर अल्फाची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 प्लस 1 काय झालं असतं? आयची व्हॅल्यू 2 झाली असती. आयची व्हॅल्यू 2 झाली असती. चला चेक करूया आयची व्हॅल्यू 2 येते का. बघा, रिॲक्शन मध्ये तुम्ही टाकलं आयची व्हॅल्यू कशी काढतो? नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन किती दिसत आहेत? डिसोसिएशन नंतर 2, आधी किती होता? 1. करेक्ट आलं? येस. आता आणखी एक एक्झाम्पल घ्या. MgCl2 कसा डिसोसिएट करतो? Mg प्लस 2 प्लस 2Cl मायनस, Mg प्लस 2 प्लस 2Cl मायनस. बघा, टाइम इक्वल्स टू 0 ला MgCl2 तुमच्याकडे 1 होता तेव्हा हा काहीच नव्हता, हाही काहीच नव्हता. जेव्हा तुमची रिॲक्शन इक्विलिब्रियमला पोहोचली तेव्हा ह्या 1 मधून काहीतरी अल्फा तुटेल, तोच अल्फा इथं बनेल आणि इथं 2 अल्फा बनेल. कारण एका MgCl पासून 2 Cl मायनस बनत असतील तर एक मधून जेव्हा अल्फा तुटेल तेव्हा 2 अल्फा बनेल. तिकडे 1 आहे म्हणून 1 अल्फा, 2 आहे म्हणून 2 अल्फा. सो आयची व्हॅल्यू काय? नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन किती येते? 1 मायनस अल्फा, 1 मायनस अल्फा प्लस 2 अल्फा डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स बिफोर डिसोसिएशन किती येते? 1 आहे. सो आय इज इक्वल टू 1 मायनस अल्फा प्लस अल्फा गेलं, 1 प्लस 2 अल्फा आयचं व्हॅल्यू आली. अल्फा म्हणजे काय? परत डिग्री ऑफ डिसोसिएशन. किती तुटलंय? कम्प्लिटली तुटला असेल MgCl2 कम्प्लीट, जेवढा तुम्ही MgCl2 टाकलाय तेवढा सगळ्याच्या सगळ्या MgCl2 डिसोसिएट झाला असता तर अल्फाची व्हॅल्यू 1 आली असती. जर अल्फाची व्हॅल्यू 1 आली तर पॉइंट ऑफ फॅक्टर 3 बनतो. बघूया का? चला, समजा मी जेवढा सगळा MgCl टाकलाय तो सगळा तुटला. कशामध्ये? 1 Mg आणि 2 Cl. सो आय इज इक्वल टू पाण्यात टाकल्यावर 1 Mg 2 Cl म्हणजे 3 मॉलिक्यूल झाले का? 2 अधिक 1. येस. आणि आधी किती होता? मॅच झाली व्हॅल्यू? येस. सो मला एक सांगा, प्रत्येक वेळी पॉइंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू 1 प्लस काहीतरी आहे. म्हणजेच जर डिसोसिएशन होत असेल, फॉर डिसोसिएशन जर डिसोसिएशन होत असेल तर पॉइंट ऑफ फॅक्टर आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. हे कन्क्लूड करू शकतो आपण. पॉइंट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 कधी असते? फॉर डिसोसिएशन.
टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला मोठं डेरिव्हेशन सॉल्व्ह करून दिले असं काहीतरी, ए एन आहे डिसोसिएट होतोय एन टाइम्स ए प्लस मध्ये आणि मग तुम्ही इक्वेशन काढायला लागल्या, तर डेरिव्हेशनची काही गरज नाही. अशी हायपोथेटिकल रिॲक्शन घेऊन सॉल्व्ह करायची काही गरज नाही. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार कोणती रिॲक्शन चालली आहे, MgCl2 चालली आहे का NaCl चालली आहे का Al+3 चालली आहे. तुम्ही करू शकता. AlCl3 जरी दिला तरी काय करणार, AlCl3 दिला तरी तो कसा तुटेल, 1 Al3+ आणि 3 Cl-. Al वरती चार्ज किती असतो, 3+, 3 Cl-. मग वॅन ऑफ फॅक्टर काढायचा झाला तर कसा काढणार, जर अल्फाची व्हॅल्यू मी 1 दिली तर डायरेक्ट बघून काढू शकताय. 1 + 3 4 डिवायडेड बाय 1 म्हणजे वॅन ऑफ फॅक्टर काय येणार याच्यासाठी 4. आणि जर अल्फाची व्हॅल्यू 1 नसेल, अल्फाची व्हॅल्यू जर 1 नसेल तर कसं कॅल्क्युलेट करणार, टाइम इक्वल्स टू 0 ला हा 1 आहे, हा काहीच नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला या 1 मधून काहीतरी अल्फा तुटेल, इथं अल्फा बनेल, इथं 3 अल्फा बनेल. सो वॅन ऑफ फॅक्टर इज इक्वल टू 1 - अल्फा + 3 अल्फा डिवायडेड बाय 1. अल्फा गेला 1 + 3 अल्फा. सो आय ची व्हॅल्यू काय आली, 1 + 3 अल्फा. आणि म्हटले की रिलेशन फाइंड करा आय आणि अल्फाच्या मध्ये, तरी सुद्धा तुम्ही काढू शकाल. आता आपण बघूया असोसिएशन साठी काय आहे इक्वेशन. मगाचाच एक्झाम्पल घेते. बेन्झोइक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स असे एकत्र येऊन काय होतात, ते असोसिएट होतात. बरोबर आहे, ओके. मग टाइम इक्वल्स टू 0 ला काय आहे, हा 1 मानायचा. जरी इथं 2 दिसत असेल तरी मी सांगते म्हणून 1 मानायचा. हा काय असेल 0. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला काय करायचं, या 1 मधून अल्फा तोडायचा. मग अशी केलं तेच 1 0, 1 मधून अल्फा तोडला. फक्त इथं नीट बघायचं. 2 साठी 1 बनत असेल तर अल्फा साठी किती बनणार, α/2. अल्फा साठी काय बनणार, α/2. काही जण जर ग्रास्पिंग पॉवर चांगलीच असेल तर असं स्टार्ट करू शकतात. दाखवते परत. बेन्झोइक ऍसिड काढला, बेन्झोइक ऍसिड 2 टाइम्स आणि हा 2. हा स्टार्टिंगला 2 घेतला, हा 0 घेतला, तर इथे 2 - 2 अल्फा करायला लागतो. 2 मधून किती तुटणार, 2 अल्फा तुटणार आणि मग इथं तुम्ही सिम्पली अल्फा लिहू शकता. तिथं कन्फ्युजन करण्यापेक्षा सिंपल आपल्याला माहिती आहे आधी 1 मानायचा मग 0 करायचा. 1 मधून अल्फा तुटत असेल, 2 पासून 1 बनत असेल तर अल्फा पासून α/2 बनणार. आता आय काढा. आय कसा असतो, नंबर ऑफ मोल्स आफ्टर असोसिएशन. आफ्टर असोसिएशन काय झालंय, 1 - अल्फा + α/2 आणि बिफोरची किती आहे 1. कॅल्क्युलेट करा. हे काय होणार, 1 - अल्फा + α/2, 1 - अल्फा/2, 1 - अल्फा/2. दॅट इज तुम्ही पुढे पाहिजे तर सॉल्व्ह करू शकता किंवा इथेच ठेवू शकता. 1 - अल्फा/2. आता तुम्ही जेवढं बेन्झोइक ऍसिड टाकले ते सगळेचे सगळे असोसिएट झालेत का, असं शक्य नाही. पण जर मी मानलंच की जेवढं बेन्झोइक ऍसिड टाकलं तेवढं सगळं असोसिएट झालंय, तर मात्र असं लिहून येतं की अल्फा इज 1 किंवा 100% असोसिएशन. 100% असोसिएशन म्हणजेच काय, अल्फा डॅश म्हणा पाहिजे तर. डिसोसिएशनला अल्फा म्हटलं ना, असोसिएशनला अल्फा डॅश म्हणा. जर 100% असोसिएशन झालंच असेल तर मी अल्फाची व्हॅल्यू 1 घेऊ शकते. मग 1/2 येणार इथे. आन्सर येणार हाफ. आन्सर येणार हाफ. ओके. मग बघा मी चारही पहिल्यांदा प्रॉपर्टीज लिहून घेते. फर्स्ट प्रॉपर्टी होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ज्यालाच लिहिलेलं P0 - P/P0 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. असं न काढता आता त्याच्यामध्ये फक्त मल्टिप्लाय कशानं करायचं, आय न, दॅट इज वॅन ऑफ फॅक्टर. दुसरं तुम्हाला सांगितलेलं डेल्टा TB इज इक्वल टू KB × M. इथं न थांबून आता काय करायचं, इंटू वॅन ऑफ फॅक्टर TB.
डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू KF इंटू F. आता काय करणार इंटू I. ऑस्मॅटिक प्रेशर पाय इज इक्वल टू MRT किंवा CRT. इथं न थांबता आता कशाने मल्टिप्लाय करायचं I. आणि I काढायचा कसा ते आता शिकवलं. रिॲक्शनला तोडा, टाइम इक्वल्स टू 0 ला त्याला 1 माना, तेव्हा इकडे प्रोडक्ट 0 असेल. या 1 मधून अल्फा तोडा, इकडे किती अल्फा बनतोय, हाफ बनतोय, 2 बनतोय, 3 बनतोय ते कॅल्क्युलेट करा. आणि I चं काय असतं व्हॅल्यू, I इज इक्वल टू आफ्टर असोसिएशन डिसोसिएशन काय झालंय डिवाइडेड बाय बिफोर असोसिएशन डिसोसिएशन काय कंडिशन होती त्याच्यावरून तुम्ही I काढू शकताय. म्हणून I लाच काय म्हटलं गेलं, म्हणून I ला काय म्हणतो आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अपॉन थिओरिटिकल व्हॅल्यू. जर तुम्हाला हे दिलं असेल, फॉर एक्झाम्पल आणखी काय क्वेश्चन बनू शकतोय, डेल्टा TB थिओरिटिकल एखाद्या मुलानं काढलाय फॉर्म्युला वापरून, तो समजा 10 आलाय, आणि डेल्टा TB एक्सपेरिमेंटली जो कॅल्क्युलेशन केलं, एक्सपेरिमेंट करून आलाय, तो समजा 20 आलाय, आणि तुम्हाला विचारलं वॅट ऑफ फॅक्टर काढ. तर वॅट ऑफ फॅक्टर कसा काढायचा, ऑब्झर्व म्हणजे कुठली एक्सपेरिमेंटल ऑब्झर्व केली ती तुम्ही ऑब्झर्व केली, किती ऑब्झर्व केली आहे 20 डिवाइडेड बाय थिओरिटिकल व्हॅल्यू किती आहे 10. I ची व्हॅल्यू काय आली 2, म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे का, येस. म्हणजे काय झालं इथं डिसोसिएशन झालं असणार आहे, इथं ऑफकोर्सली काय झालं असणार आहे डिसोसिएशन झालं, म्हणून I ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 आली. असे सुद्धा क्वेश्चन्स विचारू शकतात. हीच I ची व्हॅल्यू कमी आली असती तर काय म्हटलं असतं तुम्ही, जसं की 0.5 आली 1 पेक्षा कमी, तर म्हटलं असतं तुम्ही असोसिएशन झालं. गॉट इट. काय टाइपचे क्वेश्चन येतात हे क्वेश्चन सगळे आपण बघूया. मेन इम्पॉर्टंट माझ्यासाठी काय आहे, तुम्हाला जे सगळे मी फॉर्म्युले शिकवले त्याच्यामध्ये आता I न मल्टिप्लाय करायचं आणि I कसं काढायचं ते सांगितलंय. I इज नंबर ऑफ पार्टिकल्स जे काही आहे ते आफ्टर डिसोसिएशन अपॉन बिफोर डिसोसिएशन, किंवा प्रत्येक प्रॉपर्टीला काय म्हणू शकता ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अपॉन थिओरिटिकल व्हॅल्यू, ऑब्झर्व्ड RLVP अपॉन थिओरिटिकल RLVP, ऑब्झर्व्ड डेल्टा TB अपॉन थिओरिटिकल, ऑब्झर्व्ड डेल्टा TF अपॉन थिओरिटिकल, ऑब्झर्व्ड पाय अपॉन थिओरिटिकल पाय. गॉट इट. ठीक. सो इथं आपला वन शॉट ऑफ सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह पार्ट 2 संपला. ऑलमोस्ट पूर्ण चॅप्टर क्लिअर केलाय. थोडं फास्ट सांगतेय कारण एका लेक्चर मध्ये सगळे कन्सेप्ट सांगणं तर पॉसिबल नाही, पण नक्कीच न्यू जो सिलेबस आहे तुमचा त्याच्यासाठी आता सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह चॅप्टर स्टार्ट करतेय. ईच अँड एव्हरी पॉइंट डिटेल मध्ये सांगेन. काही डाऊट उरला असेल तर त्या व्हिडिओ मध्ये बघा किंवा मला लाईव्ह लेक्चर मध्ये विचारा. Hold me close till I get up. Time is